कुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः जय जय श्री सागर विहार मस्त रूपी वल्वेदोत्तरा महाकपटाची आश्रंगार सुरावधुनी धर्म वाढविला ग्रंथ करते श्रीधर स्वामी सांगतायत भगवान परमात्मा माझ्याचा धारण केला वेदाचा उद्धार केला आणि शंकासुराला मारलं आणि धर्माचं संरक्षण केलं मंद्राचल धरोनी पृष्ठीवरी 14 रत्ने काढिली या सागरी कुर्मवेश मधु कैट भारी भक्त कैवारी तू साच काय केलं तुम्ही पुन्हा कासवाचा अवतार धारण केला मंदिराच्या पर्वत पाठीवरती धरला समुद्र मंथन केलं त्याच्यामधून 14 रत्न बाहेर काढली महाराज सांगतात रसा तळा पृथ्वी जाता सकळ देवी धावा करिता वरावेसे रमानाता उर्वे दाडेवरी दरियली पुन्हा मग पृथ्वी रसा तळाला चालली होती सगळ्या देव लोकांनी धावा केला वराहा वेश धारण केला आणि बुडत असलेली पृथ्वी दाढेवर धरून बाहेर काढले स्तंभ भेदून एक सदा वेदारोनी टाकिले महासुरा प्रल्हाद रचे का सर्वेश्वरा नरार विशेष धारका पुन्हा हिरण्यकश्यपूने विचारलं सांग बाबा तुझा देव कुठं आहे त्याने सांगितलं खांबावरती आहे खांबावरील आता मारिली दुर्जने आता नारायण प्रगटला तुका म्हणे कैसा खांब कडाडला ब्रह्मदत्त कला सत्यलोकी खांबामधून नरसिंहाचा अवतार धारण केला हिरण्यकश्यपूला मारलं दावे तपव्रत बळी त्यापाशी याचक तू वनमाळी त्रिभुवन दाटले पाया तळी वामन वेशा कमलेश पुन्हा बळीच्या दरवाजामध्ये द्वारपाळ म्हणून बळीला मागण्यासाठी गेला 3 पावलं पृथ्वी दान मागितली एकाच पावलामध्ये त्रिभुवन आटून टाकलं अशा प्रकारचा प्रताप वामन अवतारात तुम्ही नाही सेवक सदना प्रज्ञा काही 3 सप्तके निर्वारमयी करोनिया चिरंजीव विजयी अद्यापि पायी विचरत मग पुन्हा परशुराम अवतार धारण केला साह्य सोबतीला सैन्य नाही काही नाहीये 21 वेळा आईच्या सांगण्यावरनं पृथ्वीने क्षत्रिय केली आणि चिरंजीव म्हणून आजही तुम्ही पृथ्वीवरती वावरतात श्रीधर स्वामी सांगतात श्रवण बंधू दशास तेने बंदी घातले त्रिदश मग तुवा धरोनिया श्रीराम वेश आदित्य पुत्र सोडविले मग तुम्हा पुन्हा कुबेराचा भाऊ रावण आहे त्या रावणानं सगळ्या देवलोकांना बंदीमध्ये घातलं पुन्हा तुम्ही राम अवतार धारण केला आणि दैत्यांना मारलं देवांना सोडवलं तोची तो आता गदुदंबी सुत द्वारकाधी समन्वत तात तांडव करो अद्भुत पांडव रचिले निजबळे आणि तोच तो 8वा अवतार धारण केलेला भगवान श्रीकृष्ण आहे आणि पांडवाचं रक्षण वेळोवेळीला केलेलं आहे अनेक दैत्यांना मारणारे तुम्ही भगवंत आहात असं श्रीधर स्वामी सांगतात कलियुगी लोक परम धनाद्याची जवळी रक्षिले काम क्रोध तयाची तू बोलसी बोध लीला गाद दाविसी कलियुगी सगळे लोक धनानं उन्मत्त झालेले आहेत काम आणि क्रोध त्यांनी जवळ राखून ठेवलेला आहे त्यांना तुम्ही नाना प्रकारे बोध करता असं महाराज सांगतात पुढे मिळेंच माझती दारुण टाकी ती सत्कर्मे मोडून मग तू कलांटी वेच भगवान तुरंग वहिनी दाविसी पुढे मुलेंच्या उद्भवतील निर्माण होतील सगळा धर्म बुडवून टाकतील तुम्ही कलंकी नावाने अवतार घेणार आहात आणि घोड्यावरती बसून सर्व दैत्य मारणार आहात असं महाराज सांगतात ओची तू सर्वेच्या विमातिरी दोन्ही कर ठेवणी कटावरी प्रत्यक्ष नांदाची पंढरी ब्रह्मानंदा जगदुद्धरो आणि तू आता पांडुरंग परमात्मा आहे म्हणजे मत्स्य अवतारापासून श्री
विठ्ठल स्वामींनी सांगितलं विटेवरच्या देवापर्यंत असा असणारा पांडुरंग तूच आहे. कमरेवरती हात ठेवलेला आणि समदृष्टीनं सर्वांना पाहतो असं महाराज सांगतात. एक तिसावे अध्यायी कथन सत्यभामानी प्रद्युम्न सर्व यादवानी सुपर्ण गर्वहरण केले त्यांचे. पाठीमागच्या 31व्या अध्यायामध्ये आपण कथा ऐकली. अनिरुद्ध, प्रद्युम्न, सांब, गरुडजी आणि सत्यभामा या सर्वांचं गर्वहरण हनुमंताच्या हातून भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे. ही कथा पाठीमाग झाली. आता पुढे ऐका. यावरी एके दिवशी नारद मुनी स्नान करीती सुर नदी जीवनी तो बच्चीनी रमता दृष्टी देखीनी. आणि एकदा नारद नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेलेले होते आणि मासा आणि माशाची पत्नी आनंदाने रमत असताना पाण्यामध्ये नारदांनी पाहिलं दृश्य. त्यावेळेस नारदांच्या मनात काय विचार आला. काय संसार स्त्रीवन नाही देखील पुत्र वदन आता विवाह करावा येथून तरी स्त्री कधी वाढेल. मग विचार केला नारदांनी काय करायचे ब्रह्मचारी राहून. उगाच आपलं ब्रह्मचारी राहायचं विना घ्यायचं हिंडायचं. आता आपण लग्न करू. कोण विचार करताय? नारद महाराज. बाचाला आता ब्रह्मचारी राहायचं. आता आपण लग्न करू, स्त्री बरोबर संसार करू आणि वंशवल्ली वाढवू अशा प्रकारचा विचार नारद महाराज करतात. तरी आता घेऊन कृष्ण दर्शन 16 सत्र रामाला लागो त्या लागून या की एक घ्यावी त्या मागून करू संतान वृद्धी काही. नारदांनी विचार केला आता आपल्याला बायको कोण देणार ह्या वयामध्ये. मग काय करू आता? कृष्णाकडे जाऊ. कृष्णाचं दर्शन घेऊन कृष्णाला 16,108 बायका आहे त्यातली एक मागू. काही एक देणार नाही का कृष्ण आपल्याला? म्हणून कृष्ण विचार केला नारदांनी कृष्णाकडे जाऊ. 16,000 मधली एक बायको कृष्णाकडून मागून घेऊ आणि मग आपला संसार करू असं नारद महाराज बोलतात. विसरला जपत अनुष्ठान जवळी घेतला कमंडलू जीवन हाती ब्रह्माविना देवन मुक्तीपुरीची पातला. जप तप ध्यान धर्म पुती पुराण सगळं विसरला. कमंडलू मध्ये पाणी भरलं आणि मुक्ती क्षेत्र म्हणजे द्वारका आहे आणि सप्त मोक्षपुऱ्या जी आहे त्याच्यामध्ये द्वारका आहे आणि त्या द्वारकेला नारद महाराज आले. हे अनंत शक्तीची स्वामिनी ते आदि माया मनमत जननी तिचे मंदिरीच्या रंग पाणी बैसला होता ते दवा. मग भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये जी मनमथाची आई आहे मदनाची आई आहे अशी असणारे रुक्मिणी त्या रुक्मिणीच्या घरी कृष्ण बसलेले होते. नारद महाराज तिथं आले. त्याची आला नारद मुनी तो दृष्टी देखील मोक्षदानी हातीचा मार घेऊनी नारी रुक्मिणीशी वारी तसे. मग लगेच नारद महाराज तिथं आले. पाहिलं भगवंताला रुक्मिणी आहेत आणि रुक्मिणी आहे साहेब भगवान श्रीकृष्णाला वारा गाडीत होत्या असं दृश्य नारदांनी पाहिलं. नारद देखताची जग जीवने क्षेमालिंगन दिदले प्रीतीने जवळी बैसवली मधुसूदने पूजा केली यथाविधी. नारदांनी पाहिलं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि साष्टांग नमस्कार केला. हात जोडले. काय म्हणतात? हरी मने जलो दिव नंदना काही मज करावी आज्ञा आजी स्वामीची वासना परम चंचळ दिसत असे. कृष्णाने विचारलं म्हणले महाराज कसं काय आला तुम्ही? काय म्हणजे काय तुमच्या मनामध्ये विचार आहे तो सांगा. काही आज्ञा करा. तुमचं मन जरा विचलित झालेलं दिसतंय असं कृष्ण विचार. नारद मने गण निळा व्यर्था मुचा काळ गेला ग्रस्ताश्रम नाही केला पुत्र कलत्र न देखता. नारदांनी सांगितलं देवा आमचं आतापर्यंत आयुष्य सगळं वाया गेलं. लग्न केलं नाही, मुलं बाळ नाही, ती बायकोचं तोंड बघितलं नाही, मुलाचं बघितलं नाही. काय करायचं असल्या जीवनाला? जीवनामध्ये पत्नी पाहिजे, मुलं पाहिजेत. आजपर्यंत जे काय आयुष्य आहे सगळं वाया गेलं असं नारद महाराज बोलतात. तरी तुझं भौत स्त्रिया जग मोहना मज एक देई अंगणा श्रीनाद करी त्याची पुण्य पार नाही सर्व
तुम्हाला देणार नाही, त्यामुळं बाहेर जाण्यापेक्षा तुम्हाला 16,108 पत्नी आहेत, त्याच्यामधली एक स्त्री मला द्या. अहो, स्त्री दान करणाऱ्याला एवढं पुण्य आहे, शास्त्रामध्ये सांगितलंय. पुण्याची गणना कोण करी? जो स्त्री दान करतो, कन्यादान करतो, त्याच्या पुण्याला पारावर नाही, असं महाराज बोलतात. हास्यवदन जगनायका म्हणे नारद मांडिले कौतुक, ते समयी यादव कुला तिलक काय बोलिला ते ऐका. मग असं नारदाच्या मुखातून ऐकलं, कृष्णाला आश्चर्य वाटलं. म्हणले महाराजांनी काहीतरी कौतुक मांडलेलं आहे. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण विनोदानं नारद महाराजांना काय बोलले? म्हणे जे ग्रही नशेबी नंदना, ते तोनी अवश्य न्यावी ललना, बरे म्हणून छना सावरोनी विना उठिला. आणि नारदांना कृष्णाने सांगितलं घेऊन जावा. एक काय दोन किती न्यायचे तेवढे तुम्हाला नेहमी काय बंधन केलंय का? माझ्या 16,108 सगळेच घेऊन जावा, पण एक ऐका, तुम्ही जेव्हा तुम्हाला जे आवडेल ते घेऊन जावा, पण ज्या घरामध्ये मी नाही, म्हणजे ज्या पत्नीपाशी मी नसल, ती पत्नी तुम्ही घेऊन जावा, असं कृष्ण सांगतात. गेला तो चरीची आग्रा प्रती, तो ते बैसलासे जगतपती, उद्धव अक्रूर उभे असती विंजने हाती घेऊन या. कृष्णाने सांगितलं नारदांना, ज्या घरामध्ये मी नाही ती स्त्री घेऊन जावा. आणि आता कृष्ण कुठे होते? रुक्मिणीच्या घरामध्ये होता. म्हणून नारद महाराज एका स्त्रीच्या घरामध्ये गेले, तर तिथेही कृष्ण बसलेले होते. आणि उद्धव आणि अक्रूर यांना वारा घालत असलेले नारदांनी पाहिले. हरी म्हणे याले नारदा मुनी, आलिंगन दिदले प्रीती करोनी, म्हणे येणे झाले कोटोनी, काही आज्ञा करावी मला. कृष्णाने सांगितलं या. म्हणले महाराज लय दिवसातून आला, कुठून आला, कस काय चक्कर मारली, काय काम आहे आमच्याकडं, असं कृष्णाने विचारलं. नारद विचारी अंतरी परम लागवी कपटी मुरारी, आता होता रुक्मिणीचे घरी आला लवकरीवर द्वारे. नारदांनी पाहिलं कृष्णाला. म्हणले ही लय नाटके आहे. म्हणले आता रुक्मिणीच्या घरी होता आणि मी येण्याच्या आधी लगेच कुठून कसा आला, इथं येऊन बसला, असं नारद विचार करतात. तोनी उठे नारद मुनी, प्रवेशे दुसरे सदनी, तो फासे हाती घेऊन सारी पाठ खेळत तसे. नारद महाराज उठले, दुसऱ्या स्त्रीच्या घरी गेले, तर त्या स्त्री बरोबर भगवान श्रीकृष्ण हातामध्ये सोंगटे घेऊन सारी पाठ खेळला. हरी म्हणे यावे नारद मुनी, मननी उभा टाके चक्र पाणी, पूर्व पोत पूजा करणी, शम वार्ता पुस. बरोबर कृष्णाने सारी पाठ खेळणं बंद केलं. नारद महाराजांना आतमध्ये घेतलं, पूजा केली आणि कुठून आला विचारला. नारद म्हणे नाटकी पूर्ण येते बैसला त्वरे येऊन, मग प्रवेश अधिकार सदन, तो मन मोहन निजलासे. नारदांनी विचार केला, ही कृष्ण आपला तपास लागू देत नाही. म्हणले नाटकी आहे. मग तिथून उठला, दुसऱ्याच्या घरी गेला, तिथं कृष्ण पलंगावरती झोपलेले नारदांनी पाहिले. नारद प्रवेशला सदनांतरी, म्हणे कोण निजला मंच कावरी, येरी म्हणे स्वामी मुरारी, बैसाचन भरी नारद मुनी. मग नारद महाराज स्त्रीच्या घरामध्ये गेले, तिथं कृष्ण झोपलेले होते. नारदाने विचारलं कोण झोपले? कृष्ण उठले. या म्हणले महाराज, असं कृष्ण भगवंत बोलतात. तो ते खेळती आले पुरे, दृष्टी देखील मुनी वरे, एक सदनी यादवेंद्रे, मंगल स्नान आरंभिले. मग नारद प्रत्येक स्त्रीच्या घरी जात होते. प्रत्येक स्त्रीच्या घरी कृष्ण होते. काही ठिकाणी सारेपाठ खेळत होते, काही ठिकाणी बसलेले होते, काही ठिकाणी स्नान करत होते, असं नारदांनी पाहिलं. एक घरी घेतले अग्निहोत्र, सोय देत वारे
श्रीकृष्ण यज्ञ करत होते एका घरी त्या ठिकाणी पुस्तक काढून भगवंत वाचत होते असं नारदांनी घरी करीत कन्यादान कोटे करीत पुत्राचे लग्न कोटे सुना बाहेर पाठवून लेकी आणीत गोपाळ. आणि नारद महाराज प्रत्येकाच्या घरी जाऊ लागले. 27व्या अध्यायामध्ये सांगितलेलं होतं. आता तुमच्या लक्षात आहे का नाही मला माहित नाही पण ऐका. भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्नी आहेत आणि प्रत्येक स्त्रीला 10 मुलं आणि 1 मुलगी अशी संतती होती. मग नारद महाराज प्रत्येक घरामध्ये जाईल. काही ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलाचं लग्न करत होते, काही ठिकाणी मुलीचं लग्न करत होते, काही ठिकाणी सुनांना आणीत होते, काही ठिकाणी मुलींना माहेरी सासरी पाठवत होते. असं नारद महाराज पाहू लागले. कोटे कन्या सासुरी बोलावित सद्गत झाला से जगन्नाथ कोटे शास्त्रांचे मतीतार्थ काढून सांगत भक्ताशी. आणि काही स्त्रियांच्या घरी भगवान श्रीकृष्ण आपल्या असणाऱ्या मुलींना सासरी पाठवत होते. त्यावेळेस कंठ भरून आलेला होता, अंतर्संगतीत झालेलं होतं. काही ठिकाणी शास्त्राचं ज्ञान भक्त लोकांना भगवंत सांगत होते. कोटे असे गात नाचत कोटे प्रेम श्रवण करीत कोटे विद्याभ्यास दावित विद्या शिकवित पुत्रा ते. कुठं नाचत होते, कुठं गायन करत होते, कुठं आपल्या मुलांना विद्या शिकवत होते. असं 16,108 घरामध्ये भगवान श्रीकृष्ण काही ना काही करत असते. नारदांनी पाहिले. चतुर्दश विद्या 64 कला ग्रही दावित लीला कोटे वेद घोष गळा करी सावळा आदरे. मग चतुर्दश विद्या 64 कला आहे. प्रत्येक घरामध्ये भगवान श्रीकृष्ण भक्तांना मुलांना शिकवत होते. काही ठिकाणी असणारा वेदांचा घोष भगवंताच्या घरामध्ये. कोटे बैसला उगाची शांत कोटे उदास विरक्त कोटे राजयोग दावित हाट निग्रह टाको होनिया कोटे यम नियम प्राणायाम प्रत्याहार करी पुरुषोत्तम कोटे कृपण कोटे उदार परम पूर्ण काम दादासे कोटे आचार्य कर्मकांड कोटे उपासना दावी प्रचंड कोटे ज्ञान कधी वितंड परम बुढा जीवासी ऐसा जे ग्रही निरिगे नारद तिकडे व्यापलासे गोविंद म्हणे विश्वव्यापक ब्रह्मानंद रीता ठावन दिसे. मग अशा प्रकारे नारद ज्या घरामध्ये 16,108 पत्न्यांची घरं होतं प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहिलं भगवान श्रीकृष्ण होते. त्यामुळे नारदांना आश्चर्य वाटलं. मग लजित झाला ब्रह्मानंदन म्हणे विश्वव्यापक जग जीवन मज कर्मे नाडले पूर्ण अज्ञान आवरण पडिले. पुन्हा भागीरथीच्या तीराला स्नान करण्यासाठी उभा राहिला. विचार करू लागला अज्ञानाचं वेष्टन आपल्यावरती आहे असं विचार नारद महाराज. मग दैसाची वेगे निघाला भागीरथी तीराची आला अनुतापे तप्त झाला स्नानाशी चालिला ब्रह्मपुत्र. अनु त्या ठिकाणी तप्त झालेला होता. वैराग्य निर्माण झालं, अनुताप झाला जो आपल्या मनामध्ये विचार आलेला होता आणि स्नान करण्यासाठी भागीरथी तीरावर निघाले. करतात आग मर्शन तो मायेने दाविले विंदान स्त्री स्वरूप नारद झाला ते दवा. मग लगेच पाण्यामध्ये नारदांनी उडी टाकली. मायेनं आपलं लीलाचरित्र दाखवलं. नारदाची नारदी झाली. नारदाची स्त्री अवयव नारदाला प्राप्त झालं. रम्य ऐसे रूप सुंदर नारदी झाला मुनीश्वर येथे एक पुरुष साचार कामातुर होनिया. मग मायेनं कौतुक दाखवायला सुरुवात केली. नारदाची नारदी झाली. सुंदर रंभेसारखं रूप धारण केलं आणि एक पुरुष कामातूर होऊन आला. ते संग देताची तात्काळ गरोदर झाली वेलाळ नवमास भरताच मुळ प्रसूत झाली ते धवा. नारदाची नारदी झाली आणि पुरुषाबरोबर संयोग झाला. लगेच
लगेच असणाऱ्या गर्भरत्न पोटामध्ये राहिलं. 9 महिने झाल्यानंतर ना ती स्त्री प्रसूत झाले. तत्काळ झाले साठी पुत्र प्रभाव विभादी संवत्सर. नारद मुनी करी विचार मने अनंत थोर ओढला. तात्काळ 60,000 मुलं त्या ठिकाणी झाली. नारद विचार करू लागला काहीतरी लाघव विंदारा आपल्या बरोबर घडलं असं विचार करतात. मला लागले स्त्रियांचे धान त्याची मी झालो न लगता क्षण. मग करीत हरी स्मरण सोडवी येतो निदया अळुवा. चिंतन तद्रूपता. आपण ज्याचा विचार करत असतो तेच आपल्याला रात्री स्वप्नामध्ये येत असतं. नारदांनी स्त्री बरोबर लग्न व्हावं असा विचार केला. स्त्रीचं ध्यान लागलं. नारद स्वतः स्त्री झाले. अशा पद्धतीने मग पुन्हा कृष्णाचं स्मरण केलं आणि सोडवून करू लागले. करिताचे कृष्ण चिंतन पूर्ववत झाला भ्रम नंदन. बाहेरी आला स्नान करण मग तप दारुण आचरला. मग कृष्णाचं स्मरण केला. पूर्ववत झाला. पुन्हा हिमालयाच्या ठिकाणी गेले. तप करू लागले. यम नियम प्राणायाम करण पावला स्वरूपी समाधान. ज्ञानाग्नी धड धडीत पूर्ण दोष तृण दत्त झाले. प्राणायाम अशा प्रकारचं तप करू लागले. जे काही दोष होते सगळे अग्नीला गवत जाळा होत असं संपून गेले. दैसा पर्वत संदीप्त उदय मग मृग पक्षी न धरिताश्रय. दैसाचे ब्रह्मविद पाहे निसंदेह ब्रह्मपुत्र. मग असणारे पशु पक्षी झाडावरती आश्रय न धरता राहतात. तशा पद्धतीने नारदांनी सगळा संघ सोडला आणि विरक्त झाले. जैसे स्वप्नीचे दोष पार जागा होता होती संवार. तैसा तो नारद ज्ञान सागर कैसा विकार उरेल पैसा. तशा पद्धतीने स्वप्न पडलेला असावा. जागा झाल्यानंतर ना स्वप्न सगळं संपत. तसं नारदांनी सगळं स्वप्नवत मानलं आणि विरक्त ब्रह्मचारी पूर्ववत झाले. कलंक रवी मंडळी पापनुरेची जान्हवी जळी. सदा पवित्र ज्वाळा माळी त्याची ओवळे कोण म्हणेल. सूर्याला कलंक लागू शकत नाही. नदी कधी पापी होऊ शकत नाही. महादेवासारखा तपस्वी जगामध्ये कोण नाही. तसं नारदासारखं ब्रह्मचारी कोणी नाही. डोळेने कदा न मळे अंबर की सर्वत्र फिरता निर्मळ समीर. की ढेकुळ पडता सागर न ढवळेची कदापि. धुळीनं आकाश मळत नाहीये किंवा वाऱ्याने त्या ठिकाणी समुद्र कधी निर्मळ होत नाहीये. ढेकुळ जरी असणाऱ्या पाण्यामध्ये पडला तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. नारद तोची श्रीकृष्ण दोघासी नाही वेदभान. सावध करा वयाजन कौतुक पूर्ण दाविले. जो नारद आहे तोच कृष्ण आहे. दोघांमध्ये भेद नाही. आणि सावध जन लौकिकासाठी हे असणार कृत्य करून दाखवलं. आता ऐका सावधान द्वारकेची काय झाले वर्तमान. रुक्मिणीचा बंधू रुक्मी आजान भोज कट नगरी वसे पै. आता ऐका सावधान द्वारकेशी काय झाले वर्तमान. ऐका आता सावधान त्यांनी ऐका. मी मग असेच प्रश्न टाकला होता स्टेटसला. रुक्मिया भगवान श्रीकृष्णाचं आणि रुक्मियाचं युद्ध झालं तेव्हापासून रुक्मिया पुन्हा गावाकडे गेला नाही. रुक्मियाचं गाव पहिलं कौंडण्यपूर होतं. पण कृष्णाने अपमान केल्यामुळं पुन्हा तो गावामध्ये गेलाच नाही. आणि मध्यस्थीला भोजकोट नावाचं नगर आहे आणि ते नगर रुक्मियानं तयार केलं आणि तिथं राहिला. आता रुक्मिया तिथं राहिल्यानंतर ना पुन्हा रुक्मियाची काय कथा झाली. आता ऐका सावधान द्वारकेची काय झाले वर्तमान. रुक्मिणीचा बंधू रुक्मिया जाण भोजकट नगरी वसे पै. कथेचं अनुसंधान श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतात. कालच्या प्रसंगामध्ये आपण ऐकलं नारद महाराजांचं चरित्र. शेवटी श्रीधर स्वामींनी सांगितलं जो कृष्ण आहे तोच नारद आहे. पण लौकिकाचा भ्रम घालवण्यासाठी लौकिकार्थ नारदांनी ही विधान करवलं. असं म्हणले आता रुक्मिया भोजकोट नावाचं नगर आहे आणि त्या नगरामध्ये तो राहत होता. काय झालं. त्याची कन्या परम सुकुमार लावण्यवल्ली नामे चतुर. ते प्रदुम्नाची दिदली सुंदर यथा विधी करुनिया. आणि त्याचे
असणारी मुलगी रुक्मियाची मुलगी होती. अतिशय सुंदर त्या ठिकाणी लावण्यवल्ली तिचं नाव होतं आणि ती मुलगी प्रद्युम्नाला दिलेली होती. यथाविधीने लग्न केलं असं सांगतात. श्रीकृष्ण बळीराम रुक्मिणी 56 कोटी यादव श्रेणी रुक्मियाग्रासीने होनी सोहळा केला अपार. आणि मग 56 कोटी यादव आहेत, सगळेजण बळीराम दादा आहेत, रुक्मिणी आहे, श्रीकृष्ण आहे. रुक्मियाने आपल्या नगराला नेला आणि यथाविधी लग्नाचा सोहळा 4 दिवस केला. भगिनी पुत्र प्रद्युम्न त्याही वरी तो साक्षात मदन जामात सुंदर देखोन अपार आंगणे दिदरी. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या रुक्मियानं अनेक प्रकारची आंदनं वगैरे देऊन सगळं असणारं यथाविधी लग्न पार पाडलेलं होतं. मोहरे सांगती घेऊनी द्वारकेशी आले चक्रपाणी जो आदी पुरुष कैवल्य धानी वेद पुराणी वंदे जो. मग भगवान श्रीकृष्णानं ओहारे पती पत्नी सोबतीला घेतली, द्वारकेला आले. जो असणारा आदी पुरुष भगवंत आहे त्याचं चरित्र ऐका. पुढे रुक्मियाचा पुत्र रुक्मध्वज नामे शूर त्याची कन्या पद्माक्षी चतुर अनिरुद्धासी दिदरी. आणि पुढे रुक्मियाचा मुलगा त्याचं नाव रुक्मध्वज आहे आणि त्याची मुलगी पद्माक्षी अनिरुद्धाबरोबर लग्न लावलं. सकळ यादवानी जळभार श्रीकृष्ण प्रद्युम्न रोहिणी कुमार रुक्मिणी रेवती उखा समग्र लग्नालागी आणि. मग सगळे असणाऱ्या स्त्रिया यादव दळभार आहे, कृष्ण आहे, प्रद्युम्न आहे, रुक्मिणी रेवती सगळे असणारे लग्न सोहळ्यासाठी घेऊन आले. आणि देशोदेशीची नृपवर मध्ये रुक्मियाने लग्नाशा निले येथा विधी लग्न लाविले द्रव्य वेचिले अपार. आणि मग अशा प्रकारे अशा पद्धतीने मग अनेक यादव दळभार सगळे त्या ठिकाणी आले. देशोदेशीचे राजे आले, रुक्मियाने लग्नासाठी आणलेले होते. यथा पद्धतीने लग्न लावलं. वस्त्रे मंडप शोभिवंत ठाई ठाई रज स्तंभ विराजित ते राज समस्त कौतुकार्थ बैसले. मग आता वस्त्रे मंडप सगळी त्या ठिकाणी आणलेली होती आणि आता लग्न सोहळा करायचंय. मग लग्न झालं, मंडपामध्ये सगळे राजे बसलेली होती. तेव्हा काय झालं, त्या रुक्मिया तेव्हा काय बोले या जिजूत खेळ वहिले अवश्य म्हणे कृष्णाग्रज. रुक्मियाने बळीराम खेळती भोवते नर्भ पाहती रुक्मिया म्हणे पणा करणी ती तरीच रंग खेळाचा. आणि सभा मंडपामध्ये लग्न मंडपामध्ये बसले होते पण टाइमपास कसा करायचा म्हणून रुक्मियाने सांगितलं आणा म्हणले आपण दूत खेळू. आणि दूत खेळायला बसले बळीराम दादा आणि रुक्मिया. बसल्यानंतर ना सगळे राजे बघत होते. रुक्मियाने सांगितलं काहीतरी पण करा, पण असल्याशिवाय खेळायला मजा नाही असं तो बोलू लागला. प्रथम केला सहस्रार्थ पण अवश्य म्हणे संकर्षण पहिला डाव भीमक नंदन जिंकिता झाला 1000 द्रव्याचा पण केला. बळीराम दादाने सांगितलं ठीक आहे लाव, तो पण तुला लावायचा असेल तर. आणि तो पण रुक्मियाने जिंकला. सहस्र द्रव्ये ते वेळा बळीराम देता झाला मग लक्षात पण घातला तो डाव जिंकिला बळीभद्रे. 1000 द्रव्याचा पण घातलेला होता तो रुक्मिया जिंकला. बळीराम दादाने 1000 द्रव्य देऊन टाकले घे. पण पुन्हा लाख द्रव्य देण्याचा डाव ज्यावेळेस टाकला गेला तेव्हा तो डाव बळीराम दादा जिंकले. रुक्मिया सत्य स्वार्थ बोले म्हणे वेळा मी जिंकिले तो रेवतीवर म्हणे आगळे असत्य न बोले कपटिया. ज्यावेळेस लाखाचा डाव लावला त्यावेळेस बळीराम दादा जिंकले. मीच जिंकलेला आहे. त्यावेळेस मग बळीराम दादाने सांगितलं खोटं का बोलायला लागलं, सगळे राजे इथं पाहताय, असं खोटं बोलू नको असं या वेळेला सांगतात. रुक्मिया म्हणे तुझा सत्य म्या डाव जिंकिला यथार्थ परम क्षोभर रोहिणी सूत मग पुसे समतरायसी. रुक्मियाने सांगितलं तूच खोटं बोलायला लागलाय. अरे डाव मी जिंकलेला आहे आणि मी हारलो म्हणून असं सांगतो. सगळे राजे बसलेले होते.
सगळे राजे रुक्मियाच्या बाजूने उभा राहिले. रुक्मिया खोटं बोलत होता. डाव बळीराम दादाने जिंकला होता, पण रुक्मिया म्हणला मॅच जिंकलाय, खोटं बोलायचं. आणि सगळे राजे त्या रुक्मियाची साथ देऊ लागले, रुक्मियाच्या बाजूने बोलू लागले. बळीराम दादाला राग आला. रुक्मिया म्हणे असत्य बोलता, तुमचा जन्म गेला तत्वता, तुम्ही गोकुळी गुरे राखीता, असत्य येथे शिकले ती. रुक्मियाने सांगितलं, म्हणले अरे खोटारडे तुम्हीच आहे, लहानपणापासून खोटं बोलत आलाय आणि तुम्ही काय तुम्ही त्या गोकुळामध्ये खोटं बोलला, खोटं बोलता बोलता तुमचा जन्म गेला, गोकुळामध्ये चोरी केली, गाईचे राखण गाईच्या पाठीमागे गेला, तिथेही खोटं बोलला, असं रुक्मिया बोलू लागला. आम्ही दोघे असत्याचे घर, परम कपटी चोरदार, कपटेच घेतले मथुरा नगर, कंसासूर वधुनिया. अरे तुम्ही त्या ठिकाणी खोटं बोलताय, चोर झार कपटी तुम्ही आहेत. कपटानंच मथुरेला आला, कंसाला कपटानं मारलं, मथुरापूर कपटानं घेतलं, असं रुक्मिया बोलू लागला. मग काले यावन भेणे देखा, समुद्रात रचली द्वारका, कपटे करून विमग कन्या, चोरून नेली तस्कर हो. अरे तुम्ही सगळं कपटानं केलेलं आहे. ती असणारी रुक्मिणी काळे यवनाला कपटानं मारलं, त्याच्या भीतीने पळून गेला. पुन्हा रुक्मिणीला सुद्धा कपटानं तुम्ही हाताने केलेला आहे, चोरून आणलेला आहे, असं सांगतात. तैसे तुम्ही पाहता येते, परिणी शिक्षा लावीन तुम्हाते, द्वारका उचलून स्वहस्ते, समुद्रा माझी टाकीन. तसलं माझ्यापाशी चालत नाहीये. माझ्यापाशी खोटं बोलायचा प्रयत्न केला तरी सगळी द्वारका उचलीन, पाण्यामध्ये टाकील. पाण्यातच तयार केली होती कृष्णाने, ब्रह्मदेवानं बनवलेलं नगर आहे ते, आणि ती पाण्यामध्ये बुडवून टाकेल, असं रुक्मिया बोलू लागला. जिंकिला तडाव, साक्ष देती अवघडाव, तो देववाणी अंबर्य पूर्व, एकाएकी गरजली. अरे बाबा, ही डाव मी जिंकलेला आहे आणि सगळे जे राजे होते ते खोटं बोलत होते, रुक्मियाच्या बाजूने असत्य साक्ष देत होते. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशाच्या वाणीनं काही सांगितलं. मने बळीरामे जिंकिला यथार्थ, समस्त राजे पातिचकित, तव क्रोधावला रेवतिकांत, परी आयुध जवळ दिसेना. आणि मग ज्यावेळेस आकाशवाणीने सांगितलं की डाव बळीराम दादाने जिंकलेला आहे आणि रुक्मिया खोटं बोलतोय, आकाशाच्या वाणीने सांगितलं, बळीराम दादाला राग आला. डोक्यातच त्याला जीव मारावा, पण शस्त्र जवळ दिसेना. काय घेतलं? रुक्मिया घेऊन खडग वळण, उभा टाकला सरसावून, बळीरामे मंडपात स्तंभ भवंडून, तात्काळ हाती सरसाविला. आणि मग रुक्मियानं खडग तलवार घेतली आणि युद्धासाठी तयार झाला. बळीराम दादाला शस्त्र जवळ नव्हता, आता लग्नाला आलं शस्त्र कशाला आणतोय, म्हणून त्या असणाऱ्या मंडप जे होता त्या मंडपाचा खांबच बळीराम दादानं उपटला, हातात घेतला आणि त्याच्या डोक्यात मारला. बळे बहुंडून येत वेळा, रुक्मियाच्या मस्तकी घातला, शेत चूर्ण मस्तक झाला, प्राणाशी मुकला तात्काळ. खांब होता तो खांब बळीराम दादाने घेतला, त्याच्या डोक्यात घातला, चक्कर आली, डोळे पांढरे केले आणि त्या घावाने जागेवर रुक्मिया मरण पावला. झाला एकची अहकार, राजपळ पाहती सत्वर, बळीरामे त्याचे मुख्य मुष्टी प्रहार, बळे करून एकच हाहाकार झाला. राजे सगळे जे रुक्मियाच्या बाजूने बोलत होते ते सगळे पळून चालले. बळीराम दादानं बुकीच्या प्रहारांना त्या राजाला मारायला सुरुवात केली. समताचे पाडिले जात, भडभडा अशुद्ध वाहत, तैसे चंद्र पाले समस्त, महा अनर्थ देखोनिया. आणि मग सगळे असणारे राजे त्या ठिकाणी बळीराम दादाच्या घावानं मारानं तोंडामधून रक्त वाहू लागलं. तसंच अशुद्ध रक्त वाहत वाहत राजे निघून चालले. मंडपी होता रुक्मिणीवर, जो त्रिभुवन चालक सूत्रधार, ते धावून आला सत्वर, तो रुक्मियाचे प्रियत दे. आणि कृष्ण सुद्धा होते, पण कृष्ण इकडे खेळायला नव्हते, ते आपलं लग्नाच्या दुसऱ्या कार्यामध्ये मग्न होते. पण ही सगळं गोंधळ आरडाओरड ऐकली आणि कृष्ण पळत आले. आल्यानंतर पाहिलं तर रुक्मियाचं प्रेत दिसलं. आणि मग पुन्हा कृष्ण भगवान सूत्रधार आहे तो भगवंत काय करतात? मग अग्नीत शरीर घातले, त्याच्या पुत्रावरी छत्र धरिले, बहरे घेऊन ते वेळी द्वारकेसे आले रामकृष्ण. मग त्याचं शरीर अग्नीमध्ये घातलं, त्याचा
असणाऱ्या भोजकोट नगराचं राजक्षेत्र धरलं. ओहरे पती पत्नी घेतले. राम आणि कृष्ण द्वारकेला आले. यावरी जांबुवंतीचा कुमार सांबनामे परमशूर महायोधानी वार तेने विचित्र एक केले. आता याच्यानंतर दुसरी कथा सुरू झाली. जांबुवंतीचा मुलगा सांब आहे आणि अतिशय धीर वीर आहे. सांब म्हणजे काय सामान आहे का? जांबुवंत का कथा नाचवायचो. त्याच्यामुळं बलाढ्य धीर आणि वीर असणारा तो सांब होता. त्याने एक विचित्र लाघव केलं. काय केलं ऐका. हस्तिनापुरी त्याची कन्या रूपवती सुंदरी तिचे स्वयंवर होते ते अवसरी राजे समस्त विराजे. दुर्योधन हस्तिनापुराला राहत होता आणि त्याची मुलगी रूपवती होती आणि त्या रूपवतीचं स्वयंवर दुर्योधनानं मांडलेलं होतं. त्यावेळेस काय झालं. दिव्य सभा परिकर तेथे बैसले समतर्पवर तारुण होऊन कृष्ण कुमार सांब तेथे पातला. मग आता दिव्य अशा प्रकारचे ते लग्न सोहळा दुर्योधन पृथ्वीपती होता. त्यामुळं कौरवामध्ये श्रेष्ठ दुर्योधन आहे. त्यामुळे यथा सांग लग्न सोहळा त्या ठिकाणी रूपवतीचा मानलेला होता. सांब रथावरती बसला आणि द्वारकेतून हस्तिनापूरला आला. वैसला सभे भीतरी तवसरंगारून आणि नवरी दुर्योधन आणि कुमारी पाहे राजे निर्धारी हे. आणि तो सुद्धा सभेमध्ये बसलेला होता. राजांच्या लाईनीमध्ये बसलेला होता. दुर्योधनानं आपल्या मुलीला सांगितलं ही सगळी वळीनं राजे बसलेले आहे. तुला जो राजा आवडेल त्याच्या गळ्यामध्ये माळ घाला असं दुर्योधनानं सांगितलं. माझ्या आवडेल जो सुंदर त्यासीच माळ घाली सत्वर विराजे विलोकित समग्र स्थिर स्थिर जात असे. मग सगळ्या राजाच्या पंक्ती लाईन बसलेल्या होत्या. दुर्योधनानं सांगितलं जो तुला आवडेल त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल. फुलाची माळ त्या रूपवतीच्या हातामध्ये दिली आणि हळूहळू हंसगतीनं ती निघाली. त्यातून सांब उठीला तत्काळ म्हणे कोणाशी न कळे घालील माळ सत्वर धावला तो चपळ उतारीळ होऊन या. आणि त्यातून सांब होता. सांबाला चिंता होती आता ही मुलगी तर सुंदर आहे पण आता आपल्यालाच माळ घालील कशावर. कोणालाही घालू शकते आणि कुणाला घालील काय सांगता येत आहे. म्हणून त्या सगळ्या राजामधून सांब चपळ गतीनं उठला. काय करतो. तत्काळवरी उचलली निमिषार रथावर घातली द्वारका पंच वेळी पवन वेगे जात असे. आणि त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. नवरी उचलली. चालू लग्नामध्ये नवरी उचलली आपल्या रथावरती घातली आणि निमिषगतीनं द्वारकेला निघाला. जम्मुकाच्या सभेमधून भागा पुला नेत पंचानन की सुधार सगट घेऊन जात सुपर्ण अकस्मात. कोल्ह्याच्या सिंहामधून आपला भाग कोल्ह्याच्या पंक्तीमधून आपला भाग सिंह घेऊन जावा किंवा अमृताचा कुंभ घेऊन सगळ्या दैत्य मेळ्यामध्ये अमृत होता त्याचा कुंभ घेऊन गरुड निघून जावा. तसं सांभाळून नवरी उचलली घेऊन चालला. एकची आहाकार आत्मदळेची धावती नृपवर शेत बंधूची दुर्योधन सत्वर पाठीला गाधावी. मग आता लग्नातली नवरीच पळून नेली. सगळे हाहाकार झाला. सगळे राजे उठले. दुर्योधन आपल्या 100 भावासहित त्या सांबला पकडायला निघाला. कौरव म्हणती हा एवढा धीट ऐसा वंश त्याचा तिखट चोरदार परमनट असत्य कपट सर्व वेग. कौरव विचार करू लागले केवढा धीट आहे हा. एवढ्या राजे असताना आणि दुर्योधनाची मुलगी असताना थोडाही घाबरला नाहीये. एवढा धीट आहे तू आणि चालू लग्नात नवरी उचलून नेली. केवढं बळ याच्याकडे आहे सामर्थ्य आहे. असं कुठल्या वंशातला कोण आहे असा विचार कौरव करतात. तो हे राजे धावती सांब आटो पिला समजती ऐसे धाडून त्वरित गती रथ मुराडीला कृष्ण सुते. आणि मग सगळे राजे त्या सांबच्या पाठीमागे धावू लागले. सांबानं बघितलं ही सगळे कौरव आले. मग आता युद्ध करण्यासाठी त्यानं रथ महागारी फिरवला. घाबरत नव्हता तो. जांबुवंताचा नातू आहे कृष्णाचा मुलगा आहे. त्याच्यामुळे त्यानं आपला रथ महागारी फिरवला आणि युद्धासाठी तयार झाला. शरण लागता धनुष्य चढविले असंभवे बाण सोडिले प्रेताचे पर्वत पडिले नवल केले ते धवा. आणि मग क्षण न लागता बाण सोडित होता. प्रेताचे ढिगारे ढिगारे पर्वतासारखं प्रेतांचे ढिगारे
सामनं मारून पाडले. धन्य धन्य राजे म्हणत बहुताशी एकला झुंजत मग मुख्य मिळाले समजत आसरे घाली ती चौक. राजे म्हणू लागले धन्य वीरा युद्ध आहे तो. एवढ्या सगळ्याशी एकटा झुंजतोय. त्या सांगला कोणी सोबत आहे का? सेवक आहे का? सैनिक आहे? एकटा वीर आहे आणि एवढ्या राजांबरोबर युद्ध करतोय याचं आश्चर्य कौरवांना वाटू लागलं. अंगी रुतले बहुत शहर तेव्हा विकळ झाला कृष्ण मग पाश घालून सतवर दुर्योधनाने धरलेला अंगामध्ये बाण लागले. आता शेवटी एकटा आहे आणि मुलगा येतो आणि मग बाण लागल्यामुळे विकळ झाला. विकळ झाल्यामुळे दुर्योधनानं पाश घातला आणि ते सांबला पकडलं. हस्तिनापुरास यालोनी बंदी घातल ते क्षणी आपुल्या स्वतः लागुनी राजे गेले ते दवा. मग दुर्योधनानं त्याला आणलं पकडून आणि आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलं आणि बंदीखान्यामध्ये कोंडून ठेवलं. जे राजे आलेले होते ते आपापल्या घरला निघून गेले. कन्या तैशीच ठेवी घरी तो नारद गेला द्वारकापुरी हरीसी म्हणे देवसरी सांब पुत्र कोठे तुझा. आणि त्या दुर्योधनाने सांबला बंदी शाळेमध्ये हस्तिनापुरामध्ये कोंडून ठेवला. नारद महाराज द्वारकेमध्ये गेले आणि कृष्णाला विचारलं सांब नावाचा मुलगा तुमचा कुठे आहे सांगा. कृष्ण काय म्हणतात? तो श्रीरंग म्हणे ते वेळे कोठे गेला आहे ते न कळे. नारद म्हणे बंदी शाळे दुर्योधने रक्षिला. कृष्णाने सांगितलं काय दिसणार 2 दिवस झालं कुठे गेले ते मला पण माहिती नाही म्हणले. त्यावेळेस नारदांनी सांगितलं बाबा त्या दुर्योधनानं त्याला बंदी शाळेमध्ये टाकलेला आहे. दुर्योधनानं कोंडून ठेवलेला आहे असं नारदांनी सांगितलं. सांगितला समत समाचार परम कोपला यादवेंद्र वेगे सिद्ध केला दळभार वाद्याचे गजर लागले. राग आला कृष्णाला. माझ्या मुलाला कोंडून ठेवलं त्याच्यामुळं अतिशय राग आला. चतुरंग सैन्य सिद्ध केला आणि त्या दुर्योधनाबरोबर युद्धासाठी भगवंत निघाले. तो पुढे कर सोडून प्रदुम्न विनवी श्री कृष्ण लागून काय मशक दुर्योधन त्यावर आपण नवजावे. आणि कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न पुढे आला. त्यानं हात जोडून सांगितलं भगवंताला कृष्णाला पिताश्री तुम्ही जाऊ नका. मशक आहे ती दुर्योधन आपल्या पुढे चिलट आहे आणि त्या चिलटाला मारायला तुम्ही जात असतात का? तुम्ही जाऊ नका मी जातो असं प्रद्युम्न बोलू लागला. जमुकावरी पंचानन की आयकावरी सुपर्ण खाद्यतावरी चंड किरण युद्ध संपूर्ण निघाले. कोल्ह्यावरती सिंहानं जावं, आळीवरती गरुडानं जावं किंवा एखाद्या किड्यावरती ते असणाऱ्या राजकिड्यावरती सूर्यानं जावं. तशा पद्धतीने ती मशक चिलट आहे दुर्योधन आणि त्याच्यावर युद्धासाठी तुम्ही जाऊ नका मी जातो प्रद्युम्न सांगू लागला. मी आता जातो जी त्वरे घेऊन येईन दोघे होरे समस्त कौरवांची शिरे बंधूच्या कैवारे छेदीन. आणि प्रद्युम्नाने सांगितलं कृष्णाला तुम्ही जाऊ नका मी जातो एकटा आणि त्या दुर्योधनासहित सगळ्या कौरवांना मारतो आणि माझ्या भावाला म्हणजे ते सांबला त्यानं जी पत्नीचं स्त्रीचं हरण केलंय तिच्या सहित सांबला घेऊन येतो असं सांब त्या प्रद्युम्न बोलू लागला. ऐसे बोलता मिरकेतन तो जवळ आला संकर्षण म्हणे कासय पाठवीता प्रद्युम्न मी जाऊन आणि तो. मग लगेच मदन युद्धासाठी निघाला. तेवढ्यात बळीराम दादा आले आणि बळीराम दादानं सांगितलं म्हणले कृष्ण कशाला लेकराला पाठवतो युद्धात? ते कौरव आहेत 100 आहे तिथे आणि कशाला भांडण करायचं मी जातो त्याच्याबरोबर 2 गोष्टी बोलतो. जर त्यानं ऐकलं तर ऐकलं असं बळीराम दादा बोलतात. कौरव पांडव आप्त वर्ग त्यासी न करावा युद्ध प्रसंग मग काय बोल रमारंग भोगेंद्रासी ते दवा. आणि त्यावेळेस बळीराम दादाने सांगितलं हे बघा बळीराम दादाचं जास्त प्रिय दुर्योधन आहे. तुम्ही अभ्यास करा बारीक लक्ष देऊन. कारण बळीराम दादा बघा सुभद्राची आहे कृष्णाची बहीण ती बळीरामाला दुर्योधनालाच द्यायची होती. म्हणजे दुर्योधनाला अतिशय जवळचे मानणारे बळीराम दादा आहे. बळीराम दादाने सांगितलं कौरव जसे पांडव आहेत तसेच कौरव आहेत कशाला बघत युद्ध करायचं मी जातो त्या दुर्योधनाकडे त्याला 2 गोष्टी सांगतो आणि आपल्या सामना घेऊन येतो असं बळीराम दादा बोलले. त्यावेळेस कृष्ण काय म्हणतात? जरी ते तुमचे न मानी दिवचे
कृष्ण बोलल्यावर बळीराम दादा म्हणले युद्ध करायला मी समर्थ आहे, बोलायला सुद्धा आहे, आणि वेळ पडली तर मी युद्ध सुद्धा करू शकतो असं दादा बोलतात. माझे वचन न मानी ती पाबर, तरी पालते घालीन हस्तिनापूर. मग रथारूढ झाला शेषावतार, उद्धव अक्रूरा सहित पै. बळीराम दादाने सांगितलं कृष्णाने आधी शिष्टाईचा प्रयत्न करतो, 2 गोष्टी त्याला सांगतो, आणि जर त्यानं माझं ऐकलं नाही तर हस्तिनापूर पालथा घालण्याची ताकद माझ्याकडे आहे. जर माझं बोलणं म्हणलं तर मी त्याला मारीन, दंड करीन आणि सांबला घेऊन येईन असं बळीराम दादा बोलले. रथावरती बसले, निघाले. मग गजपुरा समीप येऊनी, बळीराम राहिला उपवनी. दुर्योधनाची धाडीला सांगूनी, आम्हाशी भेटून जायचे. मग दुर्योधना ते असणाऱ्या बळीराम दादा रथावरती बसले, हस्तिनापुराच्या बाहेर उपवनामध्ये राहिले मुक्कामाला, आणि दूत पाठवला की दुर्योधनाला सांगा बळीराम दादा इथं आहेत, त्यांना भेटून जावा. मग समस्त बंदूक घेऊन बाहेर आला दुर्योधन, बैराम भेटला उठवून सन्मान देऊन बैसविला. मग सगळे असणारे त्या ठिकाणी दूत पाठ निरोप गेल्याबरोबर आपल्या सगळ्या भावांना घेतलं, आणि दुर्योधन त्या उपवनामध्ये आला आणि बळीराम दादाला भेटला. म्हणे नियतपणे आमचा कुमार पाहावाला येते स्वयंवर, कन्या घेऊन गेला सत्वर, परी तुम्ही विचार नाही केला. बळीराम दादाने सांगितलं ऐका दुर्योधनजी, कसं आहे आमचं लेकरू उगाच लग्न बघायला आलेलं होतं, ते लहान आहे अजून, त्याला काही कळत नाहीये, आणि लग्न बघायला आल्यावर नेणतपणानं अज्ञानपणानं त्यानं नवरीला उचललं असेल, त्यामुळे एवढं काही दंड करण्यासारखं त्यानं अपराध केलेला नाहीये असं बळीराम दादा बोलू लागले. समस्त मिळवणी बाळ धरीला, आकर्षोनी बंदी घातला, हे ऐकून बहुत कोपरा रुक्मिणीवर तुम्हावरी. अरे बाबा, सगळ्यांनी मिळून बाळाला धरलं आणि बंदीखान्यामध्ये टाकलं. हे जेव्हा कृष्णानं ऐकलं होतं तेव्हा कृष्णाला लय राग आलेला होता, आणि कृष्णच तुमच्या बरोबर युद्धाला येत होता, पण मी कृष्णाला थांबवलं. दळभार सिद्ध करून पाठवीत होता तुम्हावरी मदन, मग आम्ही ते वारून दर्शन आलो तुमच्या. काही भाषा आहे बळीराम दादाची. बळीराम दादाने सांगितलं ऐका, कृष्णाला खूप राग आलेला होता, कारण तो कृष्णाचा मुलगा आहे, आणि सगळे चतुरंग दळ सिद्ध करून मदनाला तुमच्या बरोबर युद्धाला पाठवित होता कृष्ण, पण मी त्या सगळ्याला थांबवलं आणि तुमचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो असं बळीराम दादा बोलतात. दुर्योधन क्रोधावला बहुत, तुम्ही बहुत झाले रे उन्मत, आमच्या धर्मद्वारे आत नांदता सुखे ते जाणार. आणि बळीराम दादा शांत बोलत होते, त्यावेळेस दुर्योधनानं बोलायला सुरुवात केली. बघा, ज्यावेळेस समोरचा नमतं घेतो त्यावेळेस पुढच्याला वाटतं हे घाबरलंय, बोलायला काय जातंय. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं अरे बाबा तुम्ही लहानपणापासून उन्मत आहे, अरे आमच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही द्वारकेत तरी राहता असं दुर्योधन बोलू लागला. बरे करोनी न्यावी नोवरी, हा कुळधर्म तुमचे घरी, आम्हासी धावे तिथे परी, द्वारकापुरी राहून दूर. अरे तुमचा कुळधर्मच तो आहे, प्रत्येक लग्नातली नवरी तुम्ही उचलून घेऊन जाताय. कृष्णाने काय केलंय, रुक्मिणीला उचलून आणलं, 16,000 बंदिवासामधले आणल्या, जेवढं लग्न केलंय कृष्णाने सगळं पळवून आणलेलं आहे, त्यामुळे तुमचा कुलधर्मच आहे. एखाद्याचं लग्न असलं की तिथली नवरी तुम्ही उचलून आणता असं दुर्योधन बोलू लागला. तुमचा कृष्ण आणि प्रद्युम्न येऊ द्या युद्ध लागून, एकाच भान करून करीन कंदन. अरे त्या कृष्णाला येऊ द्या, नाहीतर प्रद्युम्न येऊ द्या, नाहीतर अख्खे 56 कोटी यादव येऊ द्या, येऊ द्या त्या कृष्णाला युद्धासाठी येत असेल तर एकाच बाणामध्ये त्याला बंधन करील असं दुर्योधन बोलू लागला. ऐसे बोलून दुर्योधन बुंद सहित गेला उठवून, मने दळभार सिद्ध करून द्वारका पट्टन घेऊ आता. मग लगेच दुर्योधनानं बोलला, बळीरामाचं ऐकलंच नाही त्यानं बोलला, उठून आपल्या भावासहित निघून गेला, आणि सगळ्या जे काही 100 भाऊ होते, सैन्य होतं, त्यांना युद्धासाठी तयार व्हायला सांगितलं. शेषावतार निज बळे फिरवी नागर, हस्तिनापुराची सत्वर मध्यभागी रोविला. बळीराम दादा म्हणले आता समजवायची भाषा संपली, हे ऐकायलाच तयार नाही. मग बळीराम दादाने आपला नांगर घेतला आणि हस्तिनापुराच्या मध्यभागी
ते असणारा नांगर रवला काय करता खाली वितानी जवळ सगळं नगर डळमळीले सदने खच तिथे वेळे लोक पळती बाहेरी बळीराम दादा मुळात शेष अवतार आहे आणि नांगर त्यानं गावाच्या मध्यभागी रवलं आणि नांगर हलवला की अख्खं गाव हलू लागलं त्यावेळेस गावामध्ये लोक घाबरू लागले बाळे घेऊन कडियवरी नगराबाहेरी धावती नारी मरती रसा तळा जाते धरित्री कल्पांत काळ ओढावला सगळ्या स्त्रियांनी बाळ घेतली आणि आता भूकंप होतोय रसा तळाला पृथ्वी जाते म्हणून सगळे गावाच्या घराच्या बाहेर पळू लागले मग भीष्मानी द्रोण दुर्योधन धरी त्याचे चरण मने कोपरा रेवती रमन तो आता शांत कराजी मग दुर्योधन गेला आणि भीष्म आणि द्रोणाचार्य यांना सांगितलं म्हणले बळीरामाला राग आलेला आहे आणि तुम्ही जाऊन त्याची समजूत काढा असं दुर्योधन भीष्म द्रोणाचार्यांना बोलू लागला मग बोले उत्तर व्यर्थ धरिला त्याचा मर कायचा शांत होईल भोगींद्र आणि वार क्रोध त्याचा भीष्माचार्यांनी सांगितलं कळत नाही का कुणाचं पूर्व धरलंय तो अरे तो शेष अवतार आहे तो त्यांचं पूर्व तुम्ही धरलंय ती कसं गप बसेल आधीच रागीट स्वभावाचा आहे ते आणि त्याचा राग म्हणजे प्रलय येणारा राग आहे मी कसं समजावू असं भीष्माचार्य बोलतात मग भीष्म द्रोण विदुर दुर्योधनाधिक कौरव समग्र नगरा बाहेर आले सत्वर करती नमस्कार रामाते मग भीष्माचार्य द्रोणाचार्य आणि विदुर बाकी सगळे कौरव सोबतीला घेऊन हे तिघा जणाला पुढे करून तिघ जण आले आणि रामाला म्हणजेच बळीराम दादाला नमस्कार केला लागे चरणी क्षमा करावी ये क्षणी राम म्हणे समुद्री होनी नगर पालते घालीन आणि दुर्योधना पाया पडला बळीराम दादाच्या म्हणले अपराध क्षमा करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणले आता जो काय अपराध झालेला आहे तो क्षमा करा बळीराम दादाचा राग आणीवर होता हे सगळे आता हस्तिनापूर समुद्रात पालत करतो असं दादा बोलतात तो कौरव म्हणती तुमचा नंदन तो यात पावे म्हणन मग बोले वसुदेव नंदन रेवती रमण ते देवा मग कौरवांनी बोलायला सुरुवात केली तुम्ही म्हणता ही नगर पालत घालीन पण तुमचं पोरग बी ह्याच नगरामध्ये आहे सांग आणि तुम्ही जर नगर पालत घातलं तर तुमचा मुलगा बी मरण बळीराम दादा म्हणले मरू द्या जीवन करणाराच आमच्याकडे आहे आमचा कुमार पावता मरण तरी समुद्राचं देईल आणून कृष्णे गुरुपुत्र देऊन चांदी पाणी तोषविला बळीराम दादाने म्हटले आमच्या पोराचं तुम्ही टेन्शन घेऊ नका मेलं तर मरू द्या अख्खा समुद्र आणून देणारा कृष्ण आहे अरे संदीपान गुरुचा मुलगा मरण पावलेला होता आणि त्याला आणून दिले कृष्णाला मग त्याच्या मुलाला उठवायला काय अवघड आहे असं बळीराम दादा बोलतात गोकुळी असता जग जीवन नंद यमुनीसी करी स्नान घेऊन गेला जडीवरून कृष्ण माघारा आलीला आणि गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण असताना नंद यमुनेमध्ये स्नान करत होते आणि वरुण देव त्या नंदराजाला घेऊन गेले तेव्हा कृष्ण त्या वरुणापाशी गेले आणि पिता सोडवला नंद शक्तीवनी सर्प गिळीला तो हरीने तात्काळ सोडविला द्वादश घाव्याकडे गिळीला गौरी सकळ रक्षी आणि शक्तिवनाच्या ठिकाणी गेलेले होते तेव्हा सापानं आजगरानं नंदाला गिळलं तिथून कृष्णाने बाहेर काढलं कालियाच्या मुखामधून विष निघाला त्यातून 12 गाव अग्नी लागला तो अग्नी कृष्णाने गिळलाय मग ही मरण पावलेला मुलगा आणून द्यायला काय अवघड आहे असं दादा बोलतात आगासूर मुख पसरून म्हणे गोकुळावर घेच गिळीन तो कृष्ण उभा चिरून गोपाळ अवघे रक्षिले आगासूर आलेला होता मुख पसरून सगळ्या गोपाळानं कृष्णाला गिळून टाकील पण कृष्णानं तोंड फाडून आगासुराला मारला कालिया विषद ककलवळे 9 लक्ष गोपाळ मृत्यू पावले कृपा कटक्ष हरणे उठविले मग दवडीले कालिया ते कालियाच्या विषाने 9 लाख गायी गोपाळ सगळे मरण पावले होते कृष्णाने फक्त कृपा दृष्टीनं सगळ्यांना जिवंत केला 7वे वर्षी गोवर्धन आंघोळे घरी सप्तदीन ज्यासी अनावयानंदन उशीर काय लागेल आणि तो कृष्ण आहे 6व्या वर्षामध्ये कालियाला मारले 7व्या वर्षामध्ये 7 दिवस आणि 7 रात्र एका
करंगळीवरती गोवर्धन पर्वत कृष्णाने 7व्या वर्षी उचललाय, मग त्याला त्याचा मुलगा जिवंत करायला काय अवघड आहे असं दादा बोलतात. मी कर देखुनी भवत चरणी लागे गंगा सूत, म्हणे अन्याय झाला तो समजत घाली पोटात ये वेळे. मग भीष्माचार्याने विचारलं, निकर आहे. बळीराम दादाला खूप राग आहे आणि जरी सांगलेला तरी आणण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भीष्माचार्यांनी बळीराम दादाचे पाय धरले आणि सांगितलं, जो अपराध झालेला आहे तो क्षमा करा. मग संतोष होनी बळीभद्र तत्काळ उपटील नगर, तो बंदीचा सोडून कुमार विवाह केला यथा विधी. मग लगेच आनंद वाटला बळीराम दादाने. भीष्माचार्य म्हणजे थोर ज्ञानी आहेत, बाल ब्रह्मचारी असणारे भीष्माचार्य आहेत आणि त्यांनी त्यामुळं पाय धरल्यामुळं बळीराम दादाला संतोष वाटला. त्यांनी आपला नांगर काढला आणि मग लगेच दुर्योधनानं सांबाला आणलं आणि त्याच रूपवतीचा आणि सांबाचा विवाह केला. ओरे घेऊनी सांगते बळीरामाला द्वारकेते, वर्तमान सांगितले हरिते उद्धव अक्रूरे तीधव. मग सगळे पती पत्नी घेतले, बळीराम दादा द्वारकेला आले. जी हस्तिनापुरामध्ये कथा घडली ती सगळी उद्धव अक्रूर कृष्णाला बळीराम दादाने सांगितली. यावरी धर्मराज इंद्रप्रस्थासता अपूर्वर्तली एक कथा, द्रौपदेसी 5 पती तत्वता पूर्वी निर्मिले श्रीव्यासे. यावरी धर्मराज इंद्रप्रस्थासता अपूर्वर्तली एक कथा, द्रौपदेसी 5 पती तत्वता पूर्वी निर्मिले श्रीव्यासे. असं म्हणले. आता इंद्रप्रस्थामध्ये धर्मराज इंद्रप्रस्थाला असताना एक कथा झालेली होती. तिथं द्रौपदीला 5 पती होते. 5 पती आहेत आणि ते असणारे 5 पती श्री व्यासांनी, कारण महाभारत व्यासांनी लिहिलेला आहे, त्याच्यामुळे व्यासांनी द्रौपदीला 5 पती असावेत असं लिहिलेलं होतं. ते कथा सांगता समजत तरी वर्णावे लागेल भारत, पसरेल संभव्य ग्रंथ या लागी ध्वनितार्थ बोलिलो. आणि मग आता ती जर सगळे 1.25 लक्ष श्लोकांचं महाभारत आहे, ती जर सांगायचं म्हटलं तर अफाट ग्रंथ वाढेल. म्हणून आता ऐका. असो द्रौपदीवरील 5 जणे नारद दिवस तिथे वाटूने, 2 मास 12 दिन सदनी एका एकाच्या वर्तत. असं म्हणले. आता द्रौपदीचं 5 जणांबरोबर लग्न झालं, मग 5 जणांना द्रौपदी बरोबर कसा संसार करायचा नारदांनी दिवस वाटून दिले. प्रत्येकानं 2 महिने आणि 12 दिवस द्रौपदी बरोबर राहायचं. बाकीच्या दिवशी बाकीच्या जी काही 4 जण राहतील त्यांनी द्रौपदीला मायप्रमाणे समजायचं असं नारदांनी नेमून दिलं होतं. एकाचा होता पूर्ण दिन, मग अग्नी माझी करी स्नान, दिवे सुचिरवत होऊन मग जाये दुसऱ्याकडे. आणि एकाचे 2 महिने 12 दिवस संपल्यानंतर ना द्रौपदी अग्नीमध्ये स्नान करीत होती. सोपं आहे काय ते? प्रत्येकच महिन्याला 2 महिन्याला अग्नी परीक्षा द्रौपदीला द्यावी लागत होती. उगत सती नाही ते. मुख्य 5 पतिव्रतामध्ये द्रौपदीचं 1 नंबर नाव आहे. बरं 5 पती असताना ती पतिव्रत आहे. म्हणून एकाचा दिवस परिपूर्ण झाले की तिने अग्नीत आंघोळ करायची आणि पुन्हा दुसऱ्या बरोबर संसार करायचा असं ठरलेलं होतं. एकाच होता पूर्ण दिन, मग अग्नी माझी करी स्नान, दिवे सुचिरवत होऊन मग जाये दुसऱ्याकडे. जे काही ती धर्माचे दिन त्यात 4 माते समान, असो एकदा तुझ्या आला धावून अर्जुनाजवळी सांगावया. आणि धर्माचे दिवस जेव्हा असेल तेव्हा बाकीच्या 4 आई समान द्रौपदीला मानायचं होतं. असं म्हणले. धर्माचा दिवस चालू होता आणि एकदा एक द्विज म्हणजे एक ब्राह्मण अर्जुनाकडं मदतीसाठी आला. म्हणे माझ्या गाई वळूने आता नेल्या दैत्या आणि, कोण सोडवील तुझं वाचोनी पंडुनंदना सांग पा. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ब्राह्मणाने म्हणले माझ्या गाई सगळ्या चोरून वळून त्या दैत्याने घेऊन गेलेली आहेत आणि तुम्ही धनुर्धर आहेत, तुमच्याशिवाय माझ्या गाईला कोण सोडविला असं तो ब्राह्मण बोलू लागला. गो ब्राह्मण प्रतिपालका धावे धावे रणपंडिता, तो आवेश नरे कुंती सुता सेवक शस्त्र मागत असे. मग तो असणारा गाई ब्राह्मणाचं रक्षण
रक्षण करणारा अर्जुन आहे आणि तो ब्राह्मण काकुलतेला येऊन बोलू लागला, धाव धाव म्हणले अर्जुना, तुझ्याशिवाय माझ्या काही कोणी सोडणार नाही. अर्जुनाला आवेश आला, पण शस्त्र आतमध्ये होते. शस्त्र सेवकाला अर्जुनाने मागितले. सेवक काय म्हणतो? सेवक म्हणती पार्थ प्रती धर्म द्रौपद्या येते कांती, संकट पडेल निश्चिती पार्थ विरास धवा. मग लगेच सेवकाने सांगितलं, बाबा धर्म आणि द्रौपदी एकांतात आहेत, तिथं कोणालाही जाण्यासाठी एंट्री नाहीये, मी कसं तिथं जाऊ, असं तो सेवक बोलू लागला. मना माझे विचारित अर्जुन दैत्य करतील गोहनन, आपण राहून धनुष्यबाण सदनातून आणावे. विचार करू लागला अर्जुन, ती दैत्य गाईला मारून टाकतील, मग आपल्या क्षात्र धर्माचा काय उपयोग आहे? त्याच्यामुळे आपण जाऊ आतमध्ये आणि आपलं गांडीव धनुष्य घेऊन येऊ, असा अर्जुन विचार करू लागला. पार्थ प्रवेश सदनी ती गुंतली संभोग वसनी, तुझच कली अंधशेनी लजत मनी धर्म द्रौपदी एकांतात असताना अर्जुन गेला. द्रौपदी घाबरली, संकुचित झाली. काय झालं? शस्त्र घेऊन गेला पार्थवीर, रथारूढ धावे प्रताप शूर, दैत्य संवारून समग्र गाई सोडविल्या. शस्त्र घेतलं, अर्जुन गेला, त्या दैत्याला मारलं, गाई सोडवल्या, पुन्हा माघारी आला. परतून आला कुंती सूत, पंडितासी सांगे वृत्तांत, स्त्री पुरुषांचा एकांत देखत दोष काय. अर्जुन माघारी आला. माघारी आल्याबरोबर आपल्याकडून अपराध घडलेला आहे, स्त्री पुरुषाचा एकांत आपण पाहिलेला आहे, त्याचा दोष काय आहे, त्याचं प्रायश्चित काय आहे, म्हणून पंडिताला विचारायला गेला. ते विचारून सांगती बाळ हत्या घडली तया प्रती, त्यासी प्रायश्चित निश्चिती तीर्थक्षिती हिंडावी. पंडितांनी सांगितलं त्याला बाळ हत्याचं पातक लागतं आणि बाळ हत्याचं प्रायश्चित एकच आहे, जगामधली तीर्थ करीत हिंडा. घेऊन धर्माची आज्ञा पार्थ चालिला तीर्थटना, तापसी होऊन या राणा पार्थवीर हिंडत असे. धर्मराजाची आज्ञा घेतली आणि अर्जुन जगामध्ये तीर्थ करण्यासाठी निघाला. वने तपोवने शैल सरिता, महानद जानवी आदि समजता, शिव विष्णू क्षेत्र पाहता तन्मय होऊन मग वने तपोवने शैल शिखरे नद्या महानद्या सगळं असणार पाहत पाहत अर्जुन निघाला. केदार हरिद्वारी बदारी द्वादश ज्योतिर्लिंगे पृथ्वीवरी, तितकी पार्थ अनुक्रमे करी स्नाने राणे युक्त. मग केदार आहे, हरिद्वार आहे, बद्री आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत, सगळे असणारे अर्जुन अनुक्रमानं तीर्थ पाहू लागला. काम्य कवनी प्रवेशला पार्थ, तो शिवाचे अनुष्ठान स्थळ देत, जीवनस्थ कुंती सूत जाऊन बैसे त्या आणि काम्यक वनामध्ये अर्जुन गेला आणि तिथं महादेवाचं अधिष्ठान होतं. महादेव तिथं तप करीत बसलेले होते. महादेव गेले काहीतरी कामानिमित्त बाहेर आणि त्यांच्या आसनावरती अर्जुन जाऊन बसला. अर्जुन बैसला ध्यानस्थ, तो उमा माधव पातल तेत, तापस्या देखून म्हणत तू कोण येथे बैसलासी. आणि लगेच त्यावेळेस महादेव माघारी आले आणि आपल्या आसनावरती कोणीतरी बसलेला आहे. विचारलं महादेवाने अर्जुनाला, बाबा कोण आहे, कुठून आला आणि माझ्या आसनावरती कसं बसला? मग बोले अर्जुन तुझं बोलावया काय कारण, शिव म्हणे वादे हे स्थान, तू कोण येथे बैसावया. अर्जुनाने सांगितले, बाबा तुला विचारायचं काय कारण आहे, माझं अधिष्ठान आहे, मी बसले म्हणजे मी जिथं बसल ते माझंच असतंय, तुला विचारण्याचं काय कारण आहे. असं बोलल्यावर महादेव काय म्हणतात? अर्जुन म्हणे ते वेळा काय ठाव तुला अखिला, ऐकता विषकंठ क्षोभला, म्हणे तुझं रागी मारीन. अर्जुनाने सांगितलं काय नावावर केली काय म्हणले तुमच्या जागा, आता मी बसलोय माझं ही वन आहे, इथं जे बसेल त्याचं वन असेल ते. त्यावेळेस महादेवाला राग आला, तुला मारूनच टाकतो, म्हणून महादेव काय करतात? अर्जुने गांडीवर चढविले, निर्वाण भान वर योजिले, शिवे पिनाक सांभाळिले, युद्ध मांडिले निर्वाण. अर्जुनाने गांडीवर धनुष्याला बाण लावला, महादेवानं त्या ठिकाणी पिनाक धनुष्य सांभाळलं, युद्ध सुरू झालं. शिवे अग्नी अस्त्र टाकिले, पार्थ पर्जन अस्त्र सोडिले,
शिवे शक्ती अस्त्र प्रेरिले पार्थ कार्तिवीर वस्त्र सोडी आस्वास्त्री होती बहुते तितकी घातली हिमनगा माते अवघी निवारी निपारते निज सामर्थ्य करुनिया जेवढी अस्त्र होती महादेवानं सोडलेली त्या सगळ्या अस्त्राचं निवारण अर्जुनानं स्वसामर्थ्यानं केलं. मग संतोषला अपर्णावर मने धन्य धन्य तू महावीर प्रसन्न झालो मागेवर नाम खून सांगे तू. महादेवाला जिंकलंय अशा प्रकारचा अर्जुन बलवान आहे. जेणे संग्रामी हारू जिंतीला निवांत कवचाचा टाहो फोडीला असं अर्जुन आहे. महादेवाने सांगितलं बाबा प्रसन्न झालोय काय मागायचं असेल तर माग. ये म्हणे मी पंडुनंदन श्रीकृष्णदास नाम अर्जुन मग शिवे कवच किरीट कुंडोले झान प्रसाद दिला अर्जुन. त्याने सांगितलं मी अर्जुन आहे कृष्णाचा दास आहे. मग महादेवाला आनंद वाटला किरीट कुंडले सगळे अर्जुनाला भेट दिली. मग शिवासी करून नमस्कार पुढे तीर्थ पाहे पंडुकुमार तव आला जेते रामेश्वर दक्षिण समुद्र तीराकडे. महादेवाला नमस्कार केला. अर्जुन पुढे तीर्थ बघण्यासाठी निघाला. दक्षिण समुद्र तिथं रामेश्वर आहे त्या रामेश्वरच्या तीर्थक्षेत्रापर्यंत अर्जुन आला. करुणिया स्नान दान घेतले रामेश्वराचे दर्शन तो तेथे अंजनी नंदन महावीर देखील आला. त्या रामेश्वराचं स्नान केलं आणि दर्शन घेतलं आणि पुढे पाहिलं तर हनुमंतराय बसलेले अर्जुनानं पाहिले. पुढे सेतू पाहिला अद्भुत शेत योजने लंकेपर्यंत हनुमंताशी पुसे पार्थ कोणी सेतू बांधिला. आणि मग ज्यावेळेस अर्जुनानं दर्शन घेतलं स्नान केलं पुढे पाहिलं तर सेतू होता आणि ती सेतू लंकेपर्यंत होता. अर्जुनानं पाहिलं. श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः. करून या स्नानदान घेतले रामेश्वराचे दर्शन तो तेथे अंजनी नंदन महावीर देखीला. पुढे सेतू पाहिला अद्भुत शेत योजने लंकेपर्यंत हनुमंताशी पुसे पार्थ कोणी सेतू बांधिला. आणि अर्जुन आला रामेश्वराचं दर्शन घेतलं त्या तीर्थामध्ये स्नान केलं आणि विचारलं सेतू पुढे पाहिला. अर्जुनाने विचारलं बाबा हनुमंताला तिथं हनुमंत एकटेच होते. हनुमंताला विचारलं म्हणले सेतू कोणी बांधलाय. त्यावेळेस हनुमंत काय सांगतात. मारुती सांगे पूर्व वर्तमान या मागे गेला रघुनंदन तो प्रतापी रवी कुलभूषण त्याने सेतू बांधिला. हनुमंताने सांगितलं बाबा याच मार्गाने रामचंद्र गेलेले होते लंकेला आणि समुद्र रस्ता देत नव्हता. 3 दिवस कठोर तपश्चर्या केली. रामचंद्राने अग्निबाण घेतला. समुद्र शरण आला. समुद्राने सांगितलं निळ नावाच्या हातामधून सेतुबंधनाचं काम करा. त्यावेळेस रामानं हे असणारं सेतुबंधन केलेलं आहे असं हनुमंताने सांगितलं. स्वामी बोले वीर पार्थ होती रामाचे एवढे सामर्थ्य निज बाने कान बांधिला शेतशिला की निमित्त घातल्या. आणि ज्यावेळेस रामानं बांधलंय असं हनुमंताने सांगितलं त्यावेळेस अर्जुनाला हसवायला. अर्जुनाने सांगितलं अरे त्या रामाकडे सामर्थ्य नव्हतं का. जर हिंमत असती तर बाणाचा सेतू बांधायचा असतो. बाणाचा पूल का तयार केला नाही. दगड कशामुळे घातली सांगा. हनुमंत म्हणे बाणाचा शेत भंगेल हे जाणून या रघुनाथ एक एक बांधार जैसा पर्वत कैसा शेतूत गेलं पै. हनुमंताने सांगितलं बाबा बाणाचा सेतू बांधायला अडचण नव्हती. तो राम आहे. काळा ते आकळीत काळा नाकळी रघुनाथ तो पैशाला गिरी गुह्यत सीता शुद्ध नटनाट्य असा राम आहे. अरे रामाकडे एवढं सामर्थ्य बाणाचाही बांधता आला असता पण आमच्या वानराकडे किती ताकद आहे तुला माहित नाही. वानराने एकाच कोणत्याही एका वानरानं ते बाणाचा सेतू मोडून टाकला असता असं हनुमंत बोलतात. म्हणे मग तरी शरांचा सेतू बांधिता तो क्रोधाला हनुमंता म्हणे बांधित त्वचा सेतू आता. अर्जुनाने सांगितलं ज्यावेळेला मी पाहिजे होतो रामाच्या जागेवर तिथं जर मी असतो तर मी बाणाचा सेतू तुम्हाला बांधून दिला असता. हनुमंताला राग आला. डायरेक्ट तोंडावर रामचंद्राचे
त्या ठिकाणी उपहास करतोय, रामचंद्रावरच्या पुरुषार्थावरती आक्षेप घेतोय. म्हणून हनुमंताला राग आला. हनुमंताने सांगितलं बांधून दाखव. मी जरी एकला चढेना तरी तुझ्या शरीरांचा सेतू मोडीन. पार्थ प्रतापे सेतू बंधन करिता झालं ते दवाई. आणि अर्जुन त्या हनुमंताने सांगितलं बाबा तू बाणाचा सेतू बांध, मी एकटाच तुझ्या बाणाचा सेतू मोडून टाकतो. मग अर्जुनानं प्रतापानं प्रचिती पाहण्यासाठी सेतू बांधायला सुरुवात प्रचित पावया पूर्ण सेतू बांधिला एक योजना. म्हणे उडी घाली बळे करून कैसा मोडून पडे पाहू. प्रचित पाहण्यासाठी अर्जुनाने एक योजन 12 किलोमीटर पर्यंत सेतू बांधला. अर्जुन हनुमंताला सांगितलं उडी टाकून मोडून दाखव. अर्जुन म्हणे शपथ जरी मोडून पडेल शेत तरी मी अग्नी काष्टे बक्षीन सत्य तुई निश्चित बोल पा. अर्जुनाने सांगितलं हे बघ मोडून दाखव, मी सेतू बांधलाय. जर तू सेतू मोडला तर मी अग्नी काष्ट भक्षण करतो, अग्नीमध्ये जाळून माझा देह जाळून टाकतो. तसंच तू पण काहीतरी पण बोल असं मारुतीला बोलता. हनुमंत म्हणे माझा तो नाही मरण जरी शेतो न मोडे माझे न तरी मी तोजे ध्वजी बैशन तोज आधीन होनिया. हनुमंताने सांगितलं बाबा मला तर मरण नाही, कारण मी वज्र शरीर आहे आणि चिरंजीव आहे. शरीर वज्र आईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, मला मरणच नाही. पण जर माझ्याकडून हे सेतू तोडलं नाही, मी जर सेतू तुझा तोडू शकलो नाही तर मी तुझ्या अंकित होईन, तुझा दास होईन आणि तू सांगाल ते मी ऐकून. मग पार ते धनुष्य चढवून बाण सोडिला मी मंत्रून अभंग सेतू केला ते क्षणी म्हणे मोडून टाकी आता. मग लगेच अर्जुनाने आपल्या धनुष्यातून बाण काढला. अभंग सेतू 1 योजन पर्यंत बांधला, तयार केला. हनुमंताला सांगितलं मोडून दाखव. हनुमंत उडून गगना गेला सेतू वरी येऊन पडिला. सेतू मोडून चूर्ण केला मारुते गरजला बुबुकारे. अर्जुनाने सेतू बांधला. हनुमंत आकाशामध्ये गेले, सेतूवरती येऊन आदळले, सेतू भुगा केला. जय श्रीरामाची गर्जना हनुमंताने मोडीला सेतू दे कोणी पारते धनुष्य ठेविले धरणी. बहुत काष्टे मिळवून ढिग केला संभाव्य. हारलोय हनुमंता बरोबरच शर्यत हारलो. त्याच्यामुळे आता हनुमंताने तो सेतू मोडला. मग जीव देण्यासाठी अर्जुन तयार झाला. धनुष्यबाण खाली ठेवला आणि सरपण सगळं आणून अग्नी काष्ट तयार केलं. वेद चेतविला तत्काळ आकाश पंते जाती. पारते स्नान करून सकळ नेमा पुला सारिला. मग लगेच ते असणारी सरण रचलं, त्याला अग्नी लावला. आकाशापर्यंत ज्वाळा त्याच्या जात होत्या. अर्जुन ते असणाऱ्या तीर्थामध्ये स्नान करून आला. आपल्या असणाऱ्याची काही रोजचा नित्यक्रम आहे तो उरकला. अग्निशी प्रदक्षिणा हृदय आठविले कृष्णा. किरीट कुंडल मंडित वदना पीत वसना चतुर्भुजा. आणि मग लगेच ते असणाऱ्या अग्निकुंडाला प्रदक्षिणा केले, हात जोडले आणि कृष्णाचं स्तवन करू लागले. महाराज वाचतील ऐका. म्हणे श्रीकृष्णा द्वारकाधीशा हे मधु कैट भारे जगन निवासा. हे माधवा शिराती वासा शेषाई मुरहरा. हे रुक्मिणी वल्लभा जनार्दना. हे कौसारे नरक मर्दना. हे मधुसूदना सुख वर्धना मन्मथ जनका श्रीरंगा. हे भक्तवत्सला यादवेंद्र. हे केशवा दुरित कानन वैश्वंदर. हे दानव वारे समर धीरा इंद्रावरा श्रीहरे. हे माधवा नव पंकज पत्राक्षण आनंद दहन हृदय साक्षा वेद वंद्या कर्म दाक्षा कोणा परीक्षा नव्हे तुझी. तो द्वारकेशी जगन्नाथ कळले संकटी पडिला भक्त कैवारी रमाकांत आला धावत.
तू बंदी. अर्जुनानं भगवंताची प्रार्थना आपण जी महाराजांनी वाचली ती प्रार्थना केली आणि द्वारकेला भगवान परमात्मा होते. मुंगीच्या मनातलं जाणणारा तो भगवंत आहे. अर्जुना संकटामध्ये पडलेला आहे. कृष्णाच्या लक्षात आलं, द्वारकेमधून उठले, सेतू बंधावर आले. सर्वेचे हनुमंता लागी साचे पेपुसे हा कोण अग्नी प्रवेश करीतसे वर्तमान कैसे सांगा आणि लगेच ब्राह्मणाचा वेळ धरला. आतापर्यंत तिथं ब्राह्मण नव्हता, आताच कसं आलं? ब्राह्मण नव्हतं तिथं, अर्जुन आणि हनुमंत दोघच होते आणि अचानक ब्राह्मण तिथं आले आणि हनुमंताला विचारलं काय प्रकार आहे. म्हणले हे अग्नी कष्ट का घ्यायला लागले, काय झालंय मला सांग. मारुती म्हणे साक्ष नाही दिवज म्हणे असत्य सर्वही साक्ष नसता व्यर्थ पायी वेद वचन ऐसे बोलती. त्यावेळेस ते असणाऱ्या द्विजाने विचारलं तुमच्या दोघांमध्ये जी शर्यत झालेली आहे त्याला साक्षीदार कोणी दाखवा तिसरा. हनुमान म्हणले तसलं काही नाही, साक्ष वगैरे कोणी नाही. ब्राह्मण म्हणला खोट आहे सगळं, ज्या गोष्टीला साक्ष नाही ती गोष्ट खोटी आहे असं वेदशास्त्र म्हणतंय. म्हणून आता डिजिटल साक्षाला कळी मज देखतारचाचे तू वरी उडी गाली अकस्मातू मग पारता हाती त्वरी तू मागुताशे तो रचियेला. आणि त्या द्विजानं ब्राह्मणाने सांगितलं तुमच्यामध्ये जी झाले त्याला साक्षीदार नाही, आता मी आलेला आहे, मी तुमच्या दोघांमध्ये साक्षीदार बनतो, त्यामुळे जे तुम्ही केले ती रिपीट करा. पुन्हा अर्जुनाने सेतू निर्माण करावा, हनुमंतानं माझ्या समोर तोडून दाखवावा असं ब्राह्मण बोलू लागला. रूपे जग जीवन खाली घाली सुदर्शन मग उर्धव उडे अंजनी नंदन निराळ पंते ते दवा. लगेच अर्जुनाने सेतू तयार केला आणि हनुमंत आकाशामध्ये गेले उड्डाण करायला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने गुप्त रूपाने त्या सेतूच्या खाली सुदर्शन चक्र घातलेलं होतं. हनुमान उड्डाण करण्यासाठी वर गेले. उडी घातली अकस्मात परी तैसाची अभंग असे वरी आदळून या हनुमंत एकीकडे पडियेला. आणि लगेच त्यावेळेस हनुमंताने उडी मारली, पण उडी मारल्यानंतर सेतू तुटला नाही, जसा होता तसा अभंग राहिला. सेतूवरती हनुमंत आदळले आणि तिथून पलीकड लांब जाऊन पडले. हनुमंताला शिळेवरी गोटा पडे तो उसळून जाये एकीकडे पार्थ निर्कोणी पाहे ब्राह्मणाकडे तो द्वारकाधीश ओळखिला. जसं मोठ्या दगडावरती छोटासा दगड टाकावा ती उडून दुसरीकडे पडतंय, तसं हनुमंत सेतूवरून उडले आणि दुसरीकडे पडले. अर्जुनाने विचार केला ब्राह्मण कोण आहे, निरखून पाहिलं तव द्वारकाधीश ओळखिला, हा द्वारकेचा राजा आहे असं लक्षात आलं. ब्राह्मण म्हणे वायू सुता याचे ध्वजस्तंभी बैसे आता तेव्हा आपले स्वरूप तत्वता प्रकट केले गोविंदे. आणि त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं, मला बी उठायचं जरा विचारतो. ब्राह्मणाने सांगितलं आता याच्या ध्वजस्तंभावर तू जसं बोलाय तसं करून दाखव. तू हारलेला आहे आणि अर्जुन जिंकलेला आहे, म्हणून आता तू याच्या ध्वजस्तंभावरती बस असं कृष्ण सांगतात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राभ्ये नमः, श्री गुराभ्ये नमः. अर्जुनासी धरुणी वनमाळे मारुती जाती देत त्यावेळी म्हणे याशी तू सांभाळे कृपा करुणी सर्वदा. गणेशाला वंदन विद्यार्थी सरस्वती माता पिता आणि गुरुच्या चरणी प्रणिपात करून कथेचं अनुसंधान. तर या ठिकाणी ज्यावेळेस देवाने खरं रूप दाखवलं अर्जुनाला आणि असणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी बोलू लागले, अर्जुनाला सांगू लागले आणि त्याच्या हातामध्ये अर्जुनाच्या हनुमंताचा हात दिला आणि याचा सांभाळ कर असं सांगितलेलं आहे. झाला पृथ्वीशी दक्ष भारत तुम्ही आम्ही पार्थवीरो करू दुष्टांचा संहार अकर्म करो सर्वही. आणि काय ते मला सांगू लागलेले आहे की ज्यावेळेस ह्या पृथ्वी तलावर दैत्याचा दुष्ट दैत्य ह्या ठिकाणी मारले तर त्याचा आपण सर्व मिळून त्या ठिकाणी संहार करू, त्या दैत्याला नाहीच करू आणि तुम्ही आम्ही सर्वजण अशा प्रकारे करू असं देव त्या ठिकाणी. श्रीराम अवतारी तू सेवा करुण मधुरी केला उपकार पूर्ण आता सांभाळे अर्जुन ध्वजी बैसून पाठी राखी. आणि काय ते मला देव बोलतायत अरे हनुमंता ज्यावेळेस माझा रामाचा अवतार होता
त्यावेळेस तू मला भरपूर सहकार्य केलं. हनुमंताचा अवतार तू धारण केलेला होतास आणि एवढं मला सहकार्य करून मला त्या ठिकाणी वनामध्ये सीताशुद्धी करायला सहकार्य केलं. आणि आता काय कर तर अर्जुनाला सहकार्य कर, अशा प्रकारे देव बोलताय. तुझं जिंकी ऐसा कोणी वीरनशय त्रिभुवनी, हनुमंत लागला हरी चरणी म्हणे आज्ञाप्रमाणे तुझी हे बघा भगवत म्हणू लागले, अरे हनुमंता, ह्या जगामध्ये ह्या सृष्टीमध्ये तुला कुणीही जिंकणार नाही. कधी काळाचाही तुझ्या पुढे राग चालत नाही. तू सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि अशा प्रकारे बोलल्यानंतर देवाच्या चरणावर नतमस्तक झाला हनुमंत आणि देवाला नमस्कार घातलेला आहे. हनुमंताची आज्ञा घेऊन चालील अर्जुन तेथून अशा प्रकारे हनुमंताला बोलल्यानंतर भगवंतांनी दर्शन दिलं आणि देव त्या ठिकाणी गुप्त झाले. आणि गुप्त झाल्यानंतर असणाऱ्या अर्जुनानं त्या ठिकाणी रामसेतूचं दर्शन घेतलं आणि अर्जुन त्या ठिकाणी निघालेले आहे. सुभद्रा श्रीकृष्णाची भगिनी देव केली होती अर्जुनाला गुणी, पार्थ तीर्थे करवया मेदिनी बहुत दिवस गेला असे. बघा असणाऱ्या भगवंताची भगिनी म्हणजे बहीण असणारी सुभद्रा असणाऱ्या अर्जुनाला देऊ केली होती. आणि जे काय तीर्थ भ्रमण आहे ते तीर्थ भ्रमण करण्याकरता अर्जुन त्या ठिकाणी केली विचारणा की सुभद्रा द्यावी दुर्योधना, परिते नये श्रीरंगाच्या मना अंतरी वासना पार्थाकडे. आणि असणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्णाची बहीण देऊ केली होती. परंतु बळीभद्राच्या मनामध्ये आलं की असणारी आपली जी काय सुभद्रा आहे ती आपण याला देऊ असं म्हणल्यानंतर श्रीकृष्णाच्या मनामध्ये हा सुद्धा विचार आला नाही की आपण अगोदर श्रीकृष्णा अर्जुनाला ती बहिणी देऊ केली होती असं त्या ठिकाणी बोलत आहे. बरी बरी निश्चय केला सत्य ज्वाला नाही वीर पार्थ, तो दुर्योधनाशी द्यावी त्वरित निश्चयार्थ पूर्ण केला. आणि काय तर बोलू लागलेले आहेत असणाऱ्या अर्जुनाला देऊ केली होती, पण अर्जुन त्या ठिकाणी तीर्थाटन करायला गेलेला असताना अर्जुन परत आला नाही, म्हणून आपण असणारी बहीण दुर्योधनाला देऊ अशा प्रकारे तो बोलू लागलेला आहे. निश्चित श्री कृष्णाचे म्हण ऐशा समय जावा अर्जुन, वैकुंठनाथ ब्रह्मासनात इच्छा मात्रे सर्व करी. देवानी त्या ठिकाणी मनामध्ये विचार केला. त्या अशा प्रकारे बोलतायत म्हणल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण या ठिकाणी बहीण देऊ केलेली आहे, तेवढ्यामध्ये अर्जुन यायला पाहिजे आणि आपली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं देवाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. अकस्मात महातापशी वैकले भेटितो नोळके निश्चित कोणीही. आणि काय बघा अशा प्रकारे तीर्थस्थानाला गेलेला अर्जुन 12 तीर्थ करून असणाऱ्या त्या ठिकाणी आलेला आहे आणि तापस वेळ धारण केलेलं होतं. जटा वाढलेल्या होत्या, अंगावर कपडे नव्हती, अशा प्रकारचं वेश त्या ठिकाणी घेतलेलं होतं आणि तापस वेश धारण करून त्या ठिकाणी आले होते. त्यांना कुणीही त्या ठिकाणी ओळखत नव्हतं. अशा प्रकारची अवस्था त्यांची झालेली होती. श्रीकृष्णाशी हेर सांगत नगराबाहेरी एक महंत, महत्वपूर्ण प्रतापवंत तीर्थे करीत पतला. आणि काय तर बघा गावाच्या बाहेर जे काय हेर असतात दूध होते त्या दूतांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला आणि असणाऱ्या श्रीकृष्णाला सांगायला लागले की आपल्या नगराच्या गावाबाहेर नगराच्या बाहेर एक तापस्वी वेश धारण करून या ठिकाणी आलेला आहे असं त्या ठिकाणी श्रीकृष्णाला सांगितलं. महंताचे दर्शन द्वारके बाहेरी येऊन भेटता झाला तपस्यासी. आणि काय तर बघा श्रीकृष्णाला अशा प्रकारची बातमी समजली. समाजानंतर श्रीकृष्णाच्या मनामध्ये विचार आला कोण म्हणतायत, कोण तपस्वी आहेत, आपण त्यांचं दर्शन घेऊ. म्हणून श्रीकृष्ण द्वारकेच्या बाहेर आले आणि त्या ठिकाणी दर्शन घेण्याकरता आलेले आहे. अंतरी कली खुण आला प्राण सकार्जुन, बाहेरी पुसे तुम्ही कोण कोणी आश्रय राहता हो. देव कशाचा भोग केलेला आहे, भावाचा भोग केलेला आहे. मग देवानं ज्यावेळेस त्या ठिकाणी आले पाहिलं, अंतर्दृष्टीनं पाहिलं, त्यांना विचार आला मनामध्ये की असणारा हा अजूनच आहे, आपला प्राण सखा आहे असा मनामध्ये विचार आला. कारण अंतरची दृष्टी
आणि अशा प्रकारची दृष्टी त्यांनी विचार करून पाहिलं तर हा अर्जुनच आहे असं त्यांच्या मनामध्ये विचार आला. म्हणे आम्ही ब्रह्मचारी स्वइच्छा करीतो क्रीडतो धरणीवरी हरी म्हणे आमुच्या नगरी 4 मास कर्मीचे. काय तर बघा श्रीकृष्ण विचारू लागलेले आहेत. श्रीकृष्ण आणि अर्जुन बोलत असताना तिथं ओळख दिली नाही आणि ज्यावेळेस श्रीकृष्णाने विचारलं त्यावेळेस पार्थानं म्हणजे अर्जुनाला सांगितलं की आम्ही ह्या तीर्थस्थळा करता भ्रमण करत आहोत आम्ही कुठेही राहत नाही अशा प्रकारचं सांगितल्यानंतर श्रीकृष्ण म्हणले की तुम्ही 4 महिने आमच्या या ठिकाणी आमच्या नगरीमध्ये राहावा अशा प्रकारची विनंती त्याला केली आहे. तापसी राहिला 4 मास श्रीकृष्ण आले मंदिराचं सांगे वसुदेव देवकी बळीरामास महातापसी आलासे. असणाऱ्या श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुम्ही आमच्या ह्या नगरामध्ये 4 महिने राहावा म्हणून अशा प्रकारची बातमी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या घरी आले राजवाड्यामध्ये आल्यानंतर देवकीचं वसुदेवाचं दर्शन घेतलं आणि बळीभद्राला सांगितलं एक तापस्वी आपल्या नगराच्या बाहेर आलेला आहे अशा प्रकारे सांगितलं आहे. बळीरामाने यादवीर तपस्या भेटले समग्र आणि ह्या भगिनीचा पुत्र न जाणे कोणी. आणि काय बघा असं सांगितल्याबरोबर असणारे बळीभद्र जे काय त्यांचं सैन्य होतं ते सर्व जाऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्जुन तपस्वी थांबला होता त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचार केला बघितलं तर हा महान तपस्वी आहे असं त्यांनी विचार केलेला आहे. देवकी नाते घराशी आणले महंताते सर्वई बघिते बावते नवलते ते वर्तले. आणि काय बघा सर्वांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर त्याची प्रार्थना केली आणि आपल्या नगरीमध्ये राजवाड्यामध्ये त्यांना घेऊन आलेले आहेत. देवकीला हे त्या ठिकाणी भेटलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी केलेलं आहे. रेवत्वक पर्वती महाशक्ती तिचे यात्रे यादव जाती संकर्षणाने रमापती निघता उग्रशण वसुदेव. आणि काय तर बघा त्या ठिकाणी महान पर्वत आहे त्या पर्वताच्या ठिकाणी असणारे वसुदेव देवकी आणि असणारे श्रीकृष्ण आणि बळीराम त्या ठिकाणी निघालेले आहेत. श्रांगणीला चतुरंग दल भार पय यादव संपत्ती सागर वादे वाजती आपडो सनया सुरवर वाजती. आणि सर्वजण त्या ठिकाणी निघालेले आहेत. सनई चौकड्या वाजू लागलेले आहेत. आज असणारं दळवान असणारं सैन्य त्या ठिकाणी आपल्या बरोबर घेतलेलं आहे आणि सर्वजण त्या ठिकाणी निघालेले आहेत. देवकी मुख्य यादव वनिता चतुरेलासी सौभाग्य सरिता श्रृंगार नबींच्या विद्युलता दिव्या नारुळ जाती हो. आणि काय तर बघा अशा प्रकारे सर्वजण त्या ठिकाणी निघालेले आहेत. पुढे सैन्य चौकडात वाजू लागलेले आहेत. देवकी आहे आणि सर्वच जे जे कार करून त्या ठिकाणी निघालेले आहेत. त्या माझी श्रीरंग भगिनी सुभद्रा देखील लावण्य खाली देवांगणा पद्मिनी नागिनी स्वरूपावरुणी सर्वजण निघालेले होते आणि सर्वांच्या मध्ये असणारे सर्वांच्या रथामध्ये ठिकाणी असणारी म्हणजे देवाची भगिनी सुभद्रा त्या ठिकाणी पाहिली. तिचं रूप अशा प्रकारचं होतं सर्व मदन जरी त्या ठिकाणी वळवून टाकला तरीही तिचं रूपाचं वर्णन करता येणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी सुभद्रा पाहिलेली आहे. सुलोचना पंचशरधारा मय कन्या रूपवती तारा जिच्या येलो तिचा मुख चंद्रा लाजून जाती तत्काळू. दमयंती सुलोचना अशा ज्या काही अप्सरा आहेत त्यांच्या मुखावरून जरी हे वळवून टाकलं तरी तिच्या रूपाचं वर्णन करता येणार नाही अशा प्रकारचे सुवासाचं रूप होतं म्हणून सांगितलं आहे. ब्रह्मांड मंडप शोधिता सुंदर नाही कृष्णा परता त्याची भगिनी वसुदेव दुहिता तिचे स्वरूप अद्भुत. हा करता करिता देवादिदेव परमेश्वर आहे. ह्या देवाच्याच वर्णन कितीही करता येत नाही. देवाच्या रूपाचं वर्णन करता येत नाही. असणाऱ्या या सुभद्रेचं सुद्धा वर्णन करता येणार नाही अशी रूपवान असणारी सुभद्रा त्या ठिकाणी होती. सदन नक्षत्रे नवमंडळी तैशी मस्तकी मुक्त जाळी बीजवर मिरवे भाळी आकण नेत्री सुभद्रा. सुभद्रा कशी होती सरळ नाक तिचं वर्णन करावं लागले अशा प्रकारचं वर्णन होतं की त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही अशा प्रकारची सुभद्रा. कवी गुरुचे याशी उन्याली देवी मुक्ते डोलती
करणी उरी आदित्य खाली तैसी दर्शनी प्रभा फाके बघा, गळ्यामध्ये मुक्ताहार आहे, कानामध्ये कुंडल आहेत, अशा प्रकारची शोभायमान असणारी सुभद्रा या ठिकाणी सर्वांमध्ये श्रेय दिसून नेत्री शोभयांच्या अंगणाचे छपरी छपरी ध्वज देखून चपळे होनी जळके वलन पायी पंजना निपुरे पायामध्ये पैंजण घातलेले आहेत, निपुरे घातलेले आहेत, अशा प्रकारचा साज घातलेला आहे, दैदिप्यमान अशा प्रकारचे सुभाद्राचं रूप त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. श्वासा चालला देवर या दौलना चालल्या सुंदर सोन शिबी चूक मारो आवड होनी जातसे. आणि काय तर बघा, अशा प्रकारे सर्वजण त्या ठिकाणी निघालेले असणार चतुरंग सैन्य आहे आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारे देव त्या ठिकाणी आहेत आणि सर्वजण त्या ठिकाणी निघालेले आहेत. कृष्णा येती चमू माझी मिरवत जाती देवी पुरंदरानी वाचे जपती एकासनी बसले. बघा, एवढा मोठा त्या ठिकाणी चालला असताना सर्वजण त्या ठिकाणी चाललेले आहेत. चतुरंग सैन्य त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि असणारा श्रीकृष्ण एका रथामध्ये बसलेला आहे, बळीवध एका रथामध्ये बसलेला आहे, अशा प्रकारचं सैन्य त्या ठिकाणी निघालेलं आहे. सुभद्रा रत्न कपी ध्वज लक्षित दुर्न मनसी जे व्यापिले म्हणा वेदले नयन तिकडेची. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये जो काय विचार होता अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करत होते आणि सर्वजण त्या ठिकाणी निघालेले होते. कोणी हास्यवदन मनमजनक बोले वचन आजात दस्त कादरी वेदे कुण तैसे पाहता कोणीकडे. त्यांचं लक्ष असणाऱ्या या देवांचं सर्वांचं लक्ष त्या सुभद्रेकडे होतं. त्यांनी विचारलं की हे तुम्ही कुणीकडे पाहता, काय चाललंय, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी विचारलं. ब्रह्मचारी तुम्ही म्हणतो प्रत्येकडे गुंतले चित्त मग मने वीर पार्थ स्थिर होय ऐसे करी. ज्यावेळेस या पार्थानं अर्जुनानं पाहिल्यानंतर त्या सुभद्रेकडे त्याचं लक्ष चाललं. त्यावेळेस श्रीकृष्ण हे जे काय सर्व होते त्यांनी विचारलं की तुम्ही म्हणतायत म्हणून सांगता, तुम्ही ऋषी आहेत म्हणून सांगता आणि तुमचं लक्ष कुठं आहे, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे. दुर्बळाच्या हाता यावरी कमळ पिता करणे सांगे पार्थाच्या. बघा, अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि सर्वांनी त्या ठिकाणी विचारल्यानंतर श्रीकृष्ण असणाऱ्या अर्जुनाच्या कानामध्ये बोलू लागलेला आहे की बाबा ही जी काय सुभद्रा आहे आणि अशी जी काही गुन्हा आहे ते सर्व त्या ठिकाणी कानामध्ये बोलून दाखवू लागलेला आहे. यात्रेवनी पडता पुतान माझ्या दिव्य शक्तीने बसून हारोनी सुभद्रा रत्न पवना होणा जायतो रे. आणि काय बघा, देवानी सांगितलं आणि सांगितल्यानंतर की बाबा ही सुभद्रा आहे, तू काय कर, आम्ही हे सर्वजण या ठिकाणी चाललेला ज्यावेळेस ती येईल त्यावेळेस तिला घेऊन तू निघून पवनाच्या म्हणजे वाड्याच्या वेगाने निघून जा, अशा प्रकारे सांगितलं आहे. किरीटी डोलविमान या वैभवताचा जाऊन शक्ती पूजन वन भोजन लहान थोरी संपादिले. असं सांगितल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस देवीचं दर्शन करायला येईल त्या देवीची पूजा झाल्यानंतर तिला त्या ठिकाणी घेऊन जा, अशा प्रकारे श्रीकृष्णानं समय पाहुणे श्रीरामनाथ धनंजयाशी दावी भृसंगेत ओ सुभद्रेचे ही चित्त पार्थ स्वरूपी वेदले. असणाऱ्या श्रीकृष्णानं सुभद्रेला सुद्धा खून करून सांगितलं की खुनाने सांगितलं. त्यावेळेस सुभद्रेचं सुद्धा लक्ष अशा प्रकारे विचलित झालं आणि अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सुभद्रा भावी मनात परतायसा दिसतो म्हणतो अजून नवरी अकस्मात चंदनावरी घातली. सुभद्रा असणाऱ्या श्रीकृष्णाला बोलू लागलेले, तू तर म्हणतो की तू म्हणताय तो असणारा ब्रह्मचारी आहे, तो ऋषी आहे, परंतु असणारा अर्जुनासारखा त्या ठिकाणी वाटतो की काय अर्जुन कसा येणार या ठिकाणी, अशा प्रकारे सुभद्रा श्रीकृष्णाला बोलू लागली. त्रुटीने वादत अर्जुन जात सुरेश प्रस्थ मार्ग लक्षण अश्वजाती मन वेगे करून शबे सुग्रीवादी चारी पळे. बघा, अशा प्रकारे सांगितल्यानंतर सांगू लागलेले जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत जे काय रथामध्ये बसलेले आहेत ती त्या ठिकाणी त्या एकामेकाला बोलू लागलेले आहे.
घेतली हा. हा. मागे हाक झाली कसरसी सुभद्रा घेऊन गेला तापसी पुढे प्रळय जलराशी तैसे यादव धावले. आणि काय तर बघा अशा प्रकारे देवानी खोला करून सांगितलं होतं आणि सांगितल्यानंतर अर्जुनानं काय केलेलं आहे की सुभद्रा पटकन आपल्या रथावर घेतली आणि तो निघून गेला. ज्यावेळेस हे सर्वांना समजलं त्यावेळेस एकच गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अर्जुन सांबादिक कृष्ण कुमार मनती धराला पळतच करो जे कोणी यादवांचा भार मोठीला रमर अर्जुन हे. आणि काय तर बघा अर्जुनानं सुभद्रा आपल्या रथावर घेतली आणि रथ अतिशय वेगाने वाऱ्याच्या वेगाने हाकावला. हल्ल्याबरोबर त्या ठिकाणी जे काय यादववीर होते सर्व जे काय सैन्य होतं अरे त्या ठिकाणी मोठ्यानं गर्जना करू लागले आणि अर्जुनाच्या पाठीमागं पळू लागलेले आहे. भारतीय फुले स्वरूप प्रकटिले देवस्त्रा भरणी मिळवले सीता संताप हरणाच्या वेळे ध्वजी येवणी बसला. आणि काय तर बघा ज्यावेळेस अर्जुनानं सीताला आपल्या रथावर घेतलं सुभद्रेला त्यावेळेस चालू लागला त्यावेळेस अर्जुनाला आपलं रथ आपलं जे काय स्वरूप आहे ते बदललं आणि त्यावेळेस असणारा मूर्तिमंत हनुमंत त्या ध्वजस्तंभावर त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. गांडीवरच्या पैठण करुण सोडले बाणा पाठी बाण जय धारावरचे गण गेले बोलून यादव. आणि काय तर बघा अर्जुनानं आपल्या हातामध्ये जे गांडीव धनुष्य होते ते धनुष्य धरलं आणि त्या गांडीव धनुष्याला बाण लावले आणि जे काय यादववीर त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता आलते त्यांच्यावर अनेक प्रकारचे असंख्य अशा प्रकारचे बाण सोडलेले आहेत. दारुण अर्जुनाचा मार कोणी उभे राती समोर रेवती वल्लभासी समाचार श्रुत झाला सर्वही. आणि काय तर बघा, अशा प्रकारे त्या ठिकाणी युद्ध चालू झालं. सुभद्रेला पळवून नेलं म्हणून त्या ठिकाणी युद्ध चालू झालेलं आहे. अर्जुनाच्या बाणापुढे कुणाचाही टिकाव लागत नव्हता. अशा प्रकारचे घनघोर युद्ध त्या ठिकाणी चालू झाले. तापसी नव्हे श्वेत भान समोर नाटपे कोणा लागून रणपंडित सुजान यादव सैन्य मोडिले. आणि काय तर बघा अर्जुन हा सर्वांमध्ये श्रेष्ठ होता, युद्धामध्ये प्रवीण होता, सर्व विद्यांमध्ये प्रवीण होता. असा असणारा अर्जुनानं अनेक प्रकारचे असंख्य अशा प्रकारचे बाण टाकले आणि त्याला त्या ठिकाणी घायाळ अशा प्रकारची अवस्था केली. परमत्वपला बळीभद्र सावरी मुसळ नांगर मनात हासे श्रीधर या शुद्धवीर नाटोपे. ज्यावेळेस जे काही यादवांचं सैन्य होतं त्यावेळेस ते हे झालं त्यावेळेस बळीभद्राला राग आला. बळीभद्राने विचार केला हातामध्ये नांगर मुसळ घेतला आणि मी आता ह्याच्या बरोबर युद्ध करतो असं बळीभद्र बोलू लागले. परमत्वपला रेवती रमण मन निश पांडवी पृथ्वी करीन चक्र प्रस्थासी उचलून बालते घालीन सागरी. आणि काय बघा अशा प्रकारचे राग आला त्याला की मला मी आताची पृथ्वीनी पांडवी करी अशा प्रकारची तपश्चर्या त्या ठिकाणी केली आणि असणाऱ्या अर्जुनाबरोबर युद्ध करू लागलेला आहे. वीर क्रोधावले समजतो परिनिवंत रूप पाह्याचुतो मग हाल गरे बोलत काय मनात योजित सा. सर्वजण त्या ठिकाणी अर्जुनाबरोबर युद्ध करतायत. असणारा श्रीकृष्ण निवांत एका ठिकाणी हे सर्व पाहत आहे. देवाच्या मनामध्ये काय चाललंय काय नाही त्यांनी विचार सुद्धा त्या ठिकाणी करू लागलेले आणि देव तटस्थ त्या ठिकाणी पाहत आहेत. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी म्हणे पूर्वीचा होता की सुभद्रा देवी वीर पार्था संकर्षण मन्याच्युता सर्वही करणे तुझेची. असणारा देव त्या ठिकाणी तटस्थ आहे. असणारा श्रीकृष्ण एका ठिकाणी तटस्थ उभा राहून हे सर्व पाहत आहे. ज्यावेळेस बळीभद्राने विचार केला की हे सर्व तुझंच कार्य आहे कारण तोच पण केला होता की सुभद्रा अर्जुनाला द्यायची तुझ्याच मनामध्ये विचार होता असं त्या ठिकाणी तू बोलू लागलेला आहे. हा सोनी बोले श्रीराती रमण कीर्ती होनी वरिष्ठ कोण सुभद्रे साधिके रत्न आणून द्यावे कोणासी. देवानी मनामध्ये विचार केलेला होता की सुभद्रा अशा प्रकारचं रत्न आहे आणि अशा प्रकारचं रत्न असताना आपण अर्जुनाला द्यायला पाहिजे हे कुणालाही द्यायला नाही पाहिजे अशा प्रकारचं मनामध्ये तोच विचारलेला होता तुझ्याच मनामध्ये विचार होता असं बळीभद्र मनामध्ये. दुनिया राजहंसा मुक्ता फळे काय अर्पविवायसा उपेक्षणे परीक्षक डोळा जन्मांधाती रत्न द्यावे. एखादा राजहंस आहे
आणि ती राजहंस टाकून कवड्याला कसं हे करायचा त्याप्रमाणे जसं काही एखादा आंधळ असतो, आंधळा त्या ठिकाणी असला किंवा एखादा धडका सोडून आंधळ्याला कसं द्यायचं त्याप्रमाणे ही सुभद्रा अतिशय सुंदर आणि देखणी मुलगी आणि असणारी आपली भगिनी हा अर्जुनाच्याच ह्याची आहे म्हणून देवाने मनामध्ये विचार केलेला. पंडित सत्पात्र दौडून शब्दमूर्खा द्यावे अर्घ्यदान कोंदणी पात्र शोभायमान चिखली रोवून व्यर्थची. दान देताना सुद्धा सत्पात्र पाहिजे. एखाद्या दान देणाराचं पात्र सुद्धा पाहिलं पाहिजे. सत्पात्री दान टाकून एखाद्या ऋषीला चांगलं दान द्यायचं सोडून एखादा जो कंजूस माणूस आहे त्याच्याकडे काहीच सौंदर्य नाही आणि त्याला दान देणं म्हणजे योग्य नाही त्याप्रमाणे ठिकाणी बोलताय. सांडूनी पार्थ विरनरेश कोणाचा लक्षणयुक्त आहे पुरुष शक्राहुनी विशेष धैर्य वीर्य जयाचे. बघा अर्जुन हा कसा आहे सर्वांमध्ये श्रेष्ठ असणार आहे. सर्व विद्यामध्ये युद्धामध्ये आणि असा असणारा अर्जुन त्याला सोडून आपण ही भगिनी दुसऱ्याला देणं योग्य नाही. हे सर्व तुझंच कार्य आहे असं त्या ठिकाणी बोलताय. भार्गव किंवा उमर ते विठ्ठल पंडित सुजान तेजस्वी जायचा चंद्र किरण फळदंडनी करतांतो. जसं काय आकाशामध्ये अनेक प्रकारच्या चांदणी असतात त्याच्यामध्ये चंद्र जसा सूर्य तेजमान दिसतो त्याप्रमाणे असं चांगलं लग्न असताना आपण दुसऱ्याला देणे योग्य नाही असं त्या ठिकाणी सौंदर्य तारुण्य देखून खाली पाहे मिनकेतन सर्व विषयी सुलक्षण तनय पंडूचा. सौंदर्य आहे, रूपवान आहे, देखणी आहे असे असताना सुद्धा श्रीकृष्णाच्या मनामध्ये जो काय विचार आला त्या विचाराप्रमाणे त्या ठिकाणी हे केलेला आहे असं त्या ठिकाणी भगिनी सुत धीर उदार प्रतापवंत ऐसा टाकणी पार्थ कोणाशी देता सुभद्रा. श्रीकृष्णाने मनामध्ये विचार केला असणारी ही सुभद्रा आपली एवढी मोठी सुंदर आहे, देखणी आहे, लावण्य आहे आणि हसणारा अर्जुन पार्थ सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, नगुण आहे आणि त्यालाच द्यायची सोडून आपण दुसऱ्याला कोणाला द्यायची असं त्याच्या मनामध्ये बोले जनार्दन जरी अशी भिडावे जाऊन आणि वार तो पंडुनंदन मजला कला नाठोपे. श्रीकृष्णाने विचार केला की आपण जर आता मनामध्ये विचार आला आपण जर जाऊन त्या अर्जुनाबरोबर युद्ध करू लागलो तर असणारा हा अर्जुन आपल्याला सुद्धा ऐकणार नाही कारण सर्व युद्धामध्ये श्रेष्ठ होता म्हणून श्रीकृष्णाच्या मनामध्ये विचार आलेला आहे. मग तुम्हासी संकट पडेल सोडवा वयाचे पुढती हो. यादव पडले सकळ मग तत्काळ तरुणी नेईल मग तुम्हासी संकट पडेल सोडवा वयाचे पुढती हो. कृष्णाने सांगितलं बळरामा माझा युद्ध करा आणि मी युद्धाला गेल्यावर ती मला बांधून येईल आणि तुम्हाला जर संकट पडलं तर कोण सोडवणार. आयशी ऐकता वचन उभा राहिला संकर्षण वीरश्री आणला गेला विजन हरिवचन मेघ वर्षेता. असं बळराम दादानं ऐकलं मग उभा राहिला अर्जुनाच्या आरतीनं आताच महादेवाला जिंकलंय महादेवाबरोबर युद्ध करून आलाय म्हणून बळीराम दादा शांत बसले. वसुदेव देवकी येऊन करती बैरामाचे समाधान आम्ही सुभद्रा दिनली पाळता लागून वेता विधी लग्न करावे. आणि त्यावेळेस वसुदेव उग्रसेन आले बळीराम दादाचं समाधान करू लागले. बाबा आमचं नियोजनच होतं की आमची असणारी सुभद्रा अर्जुनाला द्यायची आणि ती आम्ही दिली. आईसे समाधान केले कीर्तीशी बोलाव पाठविले राम वसुदेव पुढे गेले मिरविता आणले पार्थासी. अशा प्रकारे बळीराम दादाचं समाधान केलं. काही असणारे अर्जुनाला आणण्यासाठी वाजवीत गाजवीत अर्जुनाला आपल्या नगराकडे लग्न लाविले उग्रसेने भंडार फोडिले 4 दिवस गोड झाले आनंद दिले अपारो. मग लगेच असणारे आता सांग लग्न लावलं उग्रसेनानं भांडार फोडले असणारे दान धर्म अपार करू लागले. मग बोलविला श्वेत वाण निघे सभे सुभद्रा घेऊन 1 संवत्सर पूर्ण पुष्कर क्षेत्री क्रमीला. मग अर्जुनाला पाठवलं. अर्जुनानं सुभद्रेला घेतलं. पुष्कर तीर्थक्षेत्र आहे त्या पुष्कर तीर्थक्षेत्रावरती 1 वर्ष अर्जुन राहिले. 5 वर्षे पूर्ण होता
शक्रात मजा आला शक्र प्रस्ता धर्म भीम माद्री सुत ब्रह्मानंद उचंबळ. आणि त्या पंडितांनी सांगितलं होतं 12 वर्ष तीर्थाटन करावी ही प्रायश्चित्त आहे स्त्री पुरुषाचा एकांत पाहिलेला. आणि ती 12 वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर सुभद्रेला घेतला आणि हस्तिना शक्रप्रस्थला इंद्रप्रस्थला आले. त्यावेळी धर्मद्रौपदी स्वागतासाठी आले. धर्मासी साठांमुळं दिले आलिंगन जैसे भरत आणि श्री रघुनंदन 14 वर्ष भेटले. धर्माला नमस्कार केला धर्मानं आलिंगन दिलं. जसं रामचंद्र 14 वर्षानंतर यावे आणि भरताला भेटावं तसं अर्जुनाला धर्मराज भेटले. कंठ झाला सद्गरीत एकाशी एक भेटती. आणि मग जशा प्रकारे असणाऱ्या कार्तिक स्वामींनी गणपतीला आलिंगन द्यावं तशा किंवा बृहस्पतीने इंद्राला आलिंगन द्यावं तसं भीमानं अर्जुनाला आलिंगन द्यावं. आणि शलाशव याशी आलिंगी योमकेश तसा नकुलाचा देवांस पार्थ भेटे प्रीतीने. गणपती आणि कार्तिक स्वामीला महादेवाने भेटावा तसं नकुल आणि सहदेव अर्जुनाला भेटले. जनक भगिनी साठवण मी पाकशाशिनी सुभद्रा समस्तांच्या चरणी मस्तक ठेवी आदरे. कुंती असणाऱ्या त्या कुंती आली. कुंतीला त्या दोघांनी नमस्कार केला आलिंगन दिलं. वर्तमान सर्व सांगून सुभद्रेशी हाती धरून पांचाळीकडे गेला अर्जुन बोले हा सोने ते धवा. मग आता सगळं वर्तमान द्रौपदीला सांगितलं. सुभद्रेला हाताला धरलं आणि द्रौपदीपाशी अर्जुन घेऊन गेला. तरी संतोषात होत वरील सोनी द्रौपदी बोलत आता इकडे यावं याचा कार्यात काहीच नाही झाले. द्रौपदीच्या मनामध्ये आनंद होता. अर्जुनानं पत्नी आली आनंद होता. कारण द्रौपदी ही कृष्णाची बहीण आहे मानलेली आणि सुभद्रा सख्खी बहीण आहे. द्रौपदीला अंतःकरणापासून आनंद होता. पण वर रुसून म्हणायला लागली आता इकडे यायचं काही काम काय करण नूतन केले परिधान राहिले जीर्ण स्वदची. आणि आपल्याला खूप सोडवून जुन्याकडे कोण येतं का. तसंही सुभद्रा म्हणजे नवीन आहे. आता असणारं लग्न झालेलं आहे. तुम्ही आता आमच्याकडे कसं येता. जुने वस्त्र नवीन वस्त्र मिळाल्यावर जुनी कपडे कोण घालतं असं द्रौपदी बोलू लागले. कृष्णेची चरणी सुभद्रा लागे प्रेम करुणी पांचाईने हृदय धरुणी आलिंगिनी सप्रेम. द्रौपदीच्या चरणावरती सुभद्रेने साष्टांग दंडवत घातला. द्रौपदीने तिला उठवलं आणि आपल्या हृदयाला लावून आलिंगन दिलं. माझ्या भाग्याशी नाही अंत मी कृष्ण भगिनी दोघी विख्यात आनंदला वीर पार्थ हर्षे गगनीना समाय. द्रौपदी बोलू लागली आमच्या भाग्याला अंत नाही. तुम्ही आम्ही कृष्णाच्या बहिणी आहे. मी सुद्धा कृष्णाची बहीण आहे तू सुद्धा कृष्णाची बहीण आहे. त्यावेळेस अर्जुनाला आनंद वाटला आणि तो आनंद आकाशात सामावत नव्हता. आनंद महाराज दिनमणी उदय पावला हृदय चिरगणी श्रीधर सूर्यकांत वनी तो उन्मेषाग्नी प्रकटला. ब्रह्मानंद माझे वडील आहेत आणि त्या ब्रह्मानंदापासून या श्रीधर आहे. ब्रह्मानंदाने ज्ञानाचा प्रकाश दिला आणि श्रीधराच्या अंतःकरणामध्ये ज्ञान ठसवलं असं श्रीधर स्वामी सांगतात. दुरित कारण तो रुक्मिणी चित्त चालक घन वर्षेला स्वानंद जीवन शीतळ केले सर्वत्र. श्रीधराच्या अंतःकरणामधला जी काही वाईट वन आहे ती वन आमच्या असणाऱ्या ब्रह्मानंद पिताश्रीने जाळून टाकलं आणि भगवंतानं कृपेचा वर्षाव करून त्या अंतःकरणावरती कृपेचा पाऊस पडला असं महाराज सांगतात. पांडव पालका पांडुरंगा ब्रह्मानंद अभंगा श्रीधर वरदायक निसंगा कथा रसिक श्रीधर स्वामी सांगतात हे भगवंत पांडुरंग परमात्मा आता पुढची असणारी कथा रसिक आहे आणि सुंदर आहे. सगळ्याच कथा सुंदर असतात. त्यामुळे आता पुढची कथा अतिशय सुंदर आहे. जरासंधाचा वध आहे. पांडवांचा यज्ञ आहे. राजसूय यज्ञ ऐका. इति श्री हरी विजय ग्रंथ समधारी वंश भागवत चतुर्परिषद प्रेमळ पंडित द्वादशतमाध्याय कोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव